गुड इव्हनिंग. थोडासा आवाज येऊ दे. गुड इव्हनिंग. येस. माझं नाव पुंडलिक अडसूळ. गेली 12-13 वर्षापासून IITians अकॅडमी रन करतोय. कितीतरी नंबर ऑफ सिलेक्शन्स आपल्या अकॅडमीमधून झालेत. सगळं मी सांगतो इन जनरल. सो आजचा आपला जो सेमिनार आहे, ठीक आहे, कारण थोडासा वेळ झाला आहे. खरं तर PPT तर एक ओपन होत नव्हती, फाईल करप्ट झाली अचानक, त्यामुळे थोडंसं वेळ लागला. ठीक आहे, पण करू स्टार्ट आपण. ऑनलाईनमध्ये आवाज येतोय? येस, ऑनलाईनमध्ये आवाज आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आहे ऑनलाईनमध्ये? नाही, ओके आहे. येतोय आवाज का नाही? व्हॉल्यूम वाढवा थोडंसं, व्हॉल्यूम थोडंसं. ठीक आहे, चला. सो आजचा जो सेमिनार आहे आपला, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की अजून जी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम पहिली जी आपली होती, अजून ती एक्झाम संपायची आहे. मेन्सची खरं तर 28 तारखेला पेपर आहे. ठीक आहे, पण आपले जे MPSCचं शेड्यूल आलेलं आहे आता दुसरं, ठीक आहे, त्या शेड्यूलनुसार आपली प्री जी आहे ती 28 तारखेला आहे. ठीक आहे, 28 एप्रिलला. आणि त्यानंतर मेन्सला टेंटेटिव्ह आपल्याला 7 महिने आहेत टोटल. ठीक आहे, 7 महिने हा तसा ह्या वर्षी तरी मला वाटते सफिशियंट टाइम दिलाय आपल्याला. ठीक आहे, त्यामुळं मेन्सबद्दलही आपण बरंच बोलू त्याच्यामध्ये. सो मग आता आपण इथे आज जो आहोत, आपण इन जनरल पहिल्यांदा आपण बॅच तर स्टार्ट करतोय, त्याच्या अगोदर एक जनरल आपल्याला गायडन्स सेशन घेतोय आपण, ज्याच्यामध्ये नेमका, कारण बघा पहिली जी आपण प्री देत होतो ती वेगळी आणि आत्ता जे आपण प्री देतोय किंवा मेन्स देतोय, पूर्ण पॅटर्न हा चेंज झालेला आहे. आपल्याला प्रीचा तर राज्यसेवेबरोबरच पेपर द्यावा लागतो. मागच्या वर्षी जागा खूप जास्त होत्या, 495 जागा होत्या. ठीक आहे, आता या वर्षी जागा किती येतील हे देखील आपल्याला माहित नाहीये, पण असं वाटतंय दरवर्षी इलेक्शनच्या अगोदर खूप चांगल्या जागा यायच्या. ठीक आहे, आणि आता इलेक्शन आहे. मागच्या इलेक्शन मला 1146 जागा ज्या होत्या, ठीक आहे, त्या होत्या. इव्हन मला वाटते 2017ला ही चांगल्या जागा होत्या. ठीक आहे, त्यामुळे 2017 नाही, मला वाटते की ती 1400 ऍड होते बघा, 496 जागा होत्या त्यावेळी पण. त्यामुळे दर इलेक्शनच्या अगोदर जागा चांगल्या निघतात. आणि यावेळी आम्हाला हे तर कळाले की PWDच्या 45 जागा येणार आहेत त्या. ठीक आहे, त्या तर आहेत. त्यामुळं बघू, एक चांगली ऍड आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, पण जसं आत्ता जी मुलं MPSC देत आहेत, पहिल्या तर माहिती आहे तुम्हाला 130 जागा होत्या, त्यानंतर त्या जागा वाढल्या. 130 जागा असल्यामुळं बरीच मुलं, आता तुमच्यापैकी मला वाटतं किती मुलं ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करतायत अजून पण? किती मुली ज्या आहेत ऑब्जेक्टिव्हचा, फक्त फोकस ऑब्जेक्टिव्ह होता माझा. बरं, नवीन किती मुलं आहेत? फ्रेश म्हणजे आता पासआउट झालेली मुलं आहेत. ओके, आत्ता पासआउट झालेली मुलं खूप आहेत. व्हेरी गुड. तर मग बघा, पॅटर्न चेंज झाल्यामुळं एकतर क्राऊड जो आहे तो डिवाइड झालाय. ऑब्जेक्टिव्हला असं पकडा, ऑलमोस्ट 90% क्राऊड जो आहे, जी मुलं अभ्यास करत होती, 90% मुलं ऑब्जेक्टिव्हचाच अभ्यास करतायत अजून पण. 10%, 15% मॅक्सिमम पकडा, जी मुलं आहेत ती डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतायत. त्यामुळं इकडं कॉम्पिटिशन कमी आहे. ठीक आहे, पण कॉम्पिटिशन कमी आहे, पण एक्झाम मध्ये भरपूर चॅलेंजेस आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला प्री क्वालिफाय करावं लागेल, मेन्स क्वालिफाय करावं लागेल, इंटरव्ह्यू क्वालिफाय करावं लागेल, आणि मग तुमचं सिलेक्शन होणार आहे. ज्या ऑब्जेक्टिव्हच्या एक्झाम्स होत्या आतापर्यंत, तिथे डायरेक्ट रिक्रुटमेंट होतं. तिथं एक एक्झाम दिली की आपलं सिलेक्शन होतं डायरेक्टली. बरोबर आहे ना? पण इथं डिफरन्स जर बघाल तर इथं पोस्टचा मॅटर करेल. इथं सगळ्या पोस्ट तुम्हाला क्लास 1च्या क्लास 2च्या बघायला मिळतील. लक्षात घ्या, ज्या गॅझेटेड पोस्ट आहेत, तिकडे ज्या पोस्ट होत्या त्या जेईच्या ज्या पोस्ट आहेत सगळ्या नॉन गॅझेटेड पोस्ट असतात. लक्षात घ्या, सॅलरीमध्ये बऱ्याच छोट्या गोष्टींमध्ये डिफरन्स असेल. ठीक आहे, आता आम्ही देखील पहिल्यांदाच बॅच घेतली डिस्क्रिप्टिव्ह. मला वाटतं मी ज्यावेळी अकॅडमी स्टार्ट केली होती 2011 आणि 13ला डिस्क्रिप्टिव्ह आम्ही शिकवलेला आहे. त्यानंतर 2013 नंतर पूर्ण जो पॅटर्न चेंज झाला, सगळा ऑब्जेक्टिव्हच आला. ऑलमोस्ट 2022 पर्यंत. 2023चा जो पहिला पेपर होता प्रीचा, त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे थोडे चेंजेस केले. त्यामुळे आता आपण सगळ्यांनीच, म्हणजे एकच बॅच आता आपण कव्हर केली. ठीक आहे, आम्हाला असं वाटतंय की ज्या पद्धतीने आता बॅच घेतली, ठीक आहे, एक शेवटी कॉन्फिडन्स असतो. लक्षात घ्या, ठीक आहे, आम्ही मुलांकडून जेवढी तयारी करून घ्यायची तेवढी तयारी करून घेतली आहे. आणि आता देखील आम्ही प्रॅक्टिस सेशन वगैरे इन जनरल वगैरे स्टार्ट करतोय. त्यामुळे मुलांना डिस्क्रिप्टिव्हला इन जनरल फायदा होणारच आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. सो आजच्या सेमिनार मध्ये आपण फक्त हे बघूया की नेमकं एक्झाम आहे काय, एक्झाम आहे काय,
असं समजा बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम काय होतो बघा, जे मुलं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तयारी करत असतात, प्रॉब्लेम काय येतो की त्यांना माहितच नाही की एक्झाम काय आहे, एक्झामची डिमांड काय आहे आणि त्या पद्धतीने कसा अभ्यास करायचा आहे. जर या गोष्टी आपल्याला समजल्या तर आपलं सिलेक्शन लवकर होतं. पण जर आपल्याला समजलंच नाही की बाबा आपल्याला काय बघा, आपण सिलेबस बघतो, अभ्यास स्टार्ट करतो, पण एक्झामची डिमांड काय आहे, एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात, आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल, या छोट्या छोट्या गोष्टी जर आतापासून तुम्हाला कळायला लागल्या, कारण जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, फ्रेशर विद्यार्थ्यांना कळायलाच पहिला त्रास होतो की नेमकं एक्झाम कशी आहे, कशी एक्झाम द्यायला पाहिजे, अभ्यास कसा कव्हर करावा लागेल. त्या छोट्या छोट्या गोष्टी आतापासून जर समजल्या तर पुढे जाऊन मला वाटते की 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल लक्षात येईल. ठीक आहे. मात्र याच्यामध्ये आपण प्रिलिम्स बद्दल थोडंसं डिटेल मध्ये जाणून घेऊया. मेन्स तर आपल्याला वेळ आहे, मेन्स बद्दल मी ओव्हरऑल सांगेलच काय आहे ते. ठीक आहे. आपल्याबरोबर नयन राठोड सर आहेत, सगळ्यांना महाराष्ट्रातले मला वाटतं फेमस सर आहेत, लक्षात घ्या, जिओग्राफीसाठी, इकॉनॉमीसाठी. ठीक आहे. त्यानंतर रोहित सर आहेत, AWPWD 2021 बॅच है ना, 2020 बॅच आहे. त्यांनी आता बरेच मुलांना सर्वे शिकवलाय, बेस्ट लक्षात घ्या. त्यानंतर स्वप्नील पाटील सर आहेत, त्यांनी 2-3 विषय आता घेतलेत. जेवढं मॅक्सिमम एफर्ट्स देता येईल मुलांकडून करून घेता येईल तेवढ्या सगळ्यांनी आम्ही करून घेतले, लक्षात घ्या. आणि स्वतः मी ऑलमोस्ट 16-17 विषय आता शिकवलेत, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं दरवर्षी मी तेवढे विषय शिकवतो. काही जण वाटेल काय चाललंय, ठीक आहे. त्यामुळे दरवेळी मी एवढे विषय शिकवतो. ठीक आहे. जेवढं चांगल्या पद्धतीने मुलांना डिलिव्हर करता येईल आपण करतो, मुलांचं सिलेक्शन साठीच आपण प्रयत्न करतो. पण एका साईडने होत नाही. तुम्ही जर चांगले एफर्ट दिले, 100% तुमचं दिलं तर 100% तुमचं सिलेक्शन लवकर होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. चला मग स्टार्ट करू आपण. इथं इन जनरल बघा काय आहे हे आपला ओके. हा तर बघा याच्यामध्ये आपण आपल्या सेमिनार मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा एक्झामिनेशन, आपण जे एक्झाम देणार आहे, तुम्हाला मगाशी जसं सांगितलं नोटिफिकेशन जानेवारी महिन्यात येईल आपलं. ठीक आहे. जागा कळतील आपल्याला. ठीक आहे. जागा बघा दरवर्षी असं झालं, जागा कमी येतात पहिला, नंतर काही वेळ वाढतात. ज्यावेळी जागा कमी येतात मुलांना वाटतं की आपल्याला यात होणार नाही, अगोदरच मनात धरून बसतात ते होणार नाही आपलं, आणि मग काय करतात फॉर्मच भरत नाहीत. काय काय तर इतके असतात फॉर्मच नाही भरत. नंतर मग कळतं जागा वाढल्या की मग आपण आपला चान्स काय होतो पूर्ण मिस होऊन जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. असं न करता जागा किती येऊ देत आपल्याला, तर किती एकच पोस्ट पाहिजे ना आपल्याला ही. ठीक आहे. एकच पोस्ट पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग आपल्याला हे बघू पहिल्यांदा की ही एक्झाम जी आहे आत्ताची 2023 पासून जो एक्झाम पॅटर्न आलेला आहे तो नेमका कसा आहे. ठीक आहे. कसा आहे, प्रिलिम्स कसा आहे बघा. मेन चॅलेंज आहे प्रिलिम्स. मागच्या वर्षी मेन्सला फक्त 4 महिने दिले होते आणि मला देवाच्या कृपेने तो टाइम वाढवला गेला, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे मुलांना त्याचा आता बेनिफिट होतोय. पुढच्या वर्षी जी तुम्ही आता एक्झाम देणार आहे त्याही एक्झामला 7 महिने दिलेत. 14-28 एप्रिलला प्री आपली आणि 14 नोव्हेंबरला काहीतरी मेन्स आहे आपली. त्यामुळे तो एक 7 महिन्याचा गॅप खरंच खूप मोठा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तिथं तुम्हाला मला असं वाटतं की खूप टाइम भेटेल रिव्हिजन करायला, प्रॅक्टिस करायला. ठीक आहे. मग या गोष्टी आपण याच्यामध्ये जाणून घेऊया. ठीक आहे. सीसॅट पेपर बद्दल थोडंसं बोलू आपण. आता याच्याबद्दल पण का बोलायची गरज आहे, मागच्या वर्षी कितीतरी मुलांनी निग्लिजन्स दाखवलं सीसॅट पेपरला की मी इंजिनियर आहे, माझा ऍक्टिव्ह चांगला आहे, माझं रिझनिंग चांगला आहे, बरोबर आहे ना, मला पॅसेजेस सोडवता येतात, असं केलं त्यांनी. त्यामुळे त्यांनी ना क्लासेस अटेंड केले ना स्वतः अभ्यास केला त्याचा, कारण मी इंजिनियर आहे. आणि त्यानंतर शेवटी काही काही मुलांना पेपर 1ला चांगले मार्क्स आहेत पण सीसॅट मध्ये गेलेली मुलं आहेत अशी. ठीक आहे. त्यामुळं या गोष्टी देखील आपल्याला माहित पाहिजेत की सीसॅटचा पॅटर्न कसा असतो. ठीक आहे. कसा पेपर टॅकल करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी बघून घेऊ आपण त्याच्यामध्ये. सीसॅट पेपर मग प्रत्येकाचा आपण इन जनरल मार्क्स दृष्टीपासून कसा असेल, सिलेबस कसा असेल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ. मागच्या वर्षी कोणत्या टॉपिक वरती किंवा कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज होतं हे देखील आपल्याला बघा. एखादा शिक्षक ज्यावेळी सब्जेक्ट स्टार्ट करतो त्यावेळी तो शिक्षक सांगतोच किंवा या सब्जेक्टला इतकं वेटेज असेल, या पद्धतीने आपल्याला तयारी करायला पाहिजे. पण इन जनरल आपण बघून घेऊया प्रत्येक विषयाचं वेटेज किती असेल. चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन पण याच्यामध्ये केलंय. महत्वाचं आहे इथं आपण कट ऑफ पण बघूया थोडासा. ठीक आहे. कट ऑफ हा असं नाही की हा कट ऑफ सांगतो म्हणजे इतक्याच मार्क्सची तयारी करायची आपल्याला. ठीक आहे. इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सीट, बरोबर. सीट्स किती आहेत, पेपर डिफिकल्टी लेवल किती आहे, किती नंबर ऑफ स्टुडंट्स एक्झाम देत आहेत, लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण इन जनरल मागचा कट ऑफ किती असेल, का असा कट ऑफ लागू शकतो किंवा याच्यापेक्षा कट ऑफ वाढू कधी शकतो, कमी कधी होऊ शकतो, छोट्या छोट्या गोष्टी आपण इन जनरल डिस्कस करू.
पहिला मी नयन सरांना रिक्वेस्ट करतो, सर तुम्ही प्रिलिम्स बद्दल इन जनरल स्टार्ट करा थोडंसं. सर फक्त हे सिलेक्ट बटन आहे, त्याच्यानंतर हे बाहेर असं वर जातं. हां, नंतर हे पेन तिथे लिहिलं सिलेक्ट आणि हे चेंज म्हणतो. गुड इव्हिनिंग. एमपीसीचा अभ्यास करताय, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे सगळे विद्यार्थी आहेत, बरोबर. याच्या आधी एमपीएससी बद्दल काय ऐकलंय नेमकं? बरोबर. सिलेबस सगळं बघूया आपण, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. याच्या आधी तुम्ही एमपीएससी बद्दल काय ऐकलंय नेमकं? आपण ज्या गावासाठी जातोय त्या गावाला का जातोय? कोण आहे तिथं नेमकं ज्याची एवढी आतुरता लागली आपल्याला? कधी मी काय म्हणतोय, एका गावाला तुम्ही जाणार आहे, तिथं नेमकं कोण आहे तुमचं, की तुम्ही त्या गावाला चालले? आता तिथं कोण आहे त्यानुसार तुमच्या चालण्याची पद्धत, हळू चालताय का फास्ट चालताय, चेहऱ्यावर एकदम प्रफुल्लित हास्य घेऊन जाताय का मरगळल्यासारखे जाताय, बरोबर ना? त्या गावावर जर समजा तुम्हाला पैसा भेटणार असेल तर मग आनंद कसा असतो, पैसे भेटणार आहे मला, तुमच्या चालण्याची स्पीड सुद्धा कशी असणार आहे? फास्ट असणार आहे. त्याच जागी एकाने कोणी प्रियसीला भेटायला चाललं असेल तर मग विषयच वेगळा आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. दुसरी गोष्ट, एखाद्याकडून पैसे तुम्हाला पैसे द्यायचे, दुसऱ्याला कर्ज आहे तुमच्यावर आणि त्याने तुम्हाला बोलवलंय, तुमची जाण्याची पद्धत, चाल, रीत, तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य वेगळंच राहणार आहे. कळतंय मी काय म्हणतोय? तर तुम्ही एका गावाला निघालेत आता एमपीएससीच्या, म्हणून तुम्हाला मग विचारलं का, कशासाठी, बरोबर ना? मग प्रत्येकाचं जे ध्येय आहे एमपीएससीचं ते वेगवेगळं. आता तुम्ही म्हणाल वेगवेगळं कसं? शेवटी एमपीएससी पास झालो तर पैसा असतं कमवायचं, जॉबलाच लागायचं. पण तुम्ही जेव्हा काही विद्यार्थी आलात एमपीएससी करण्यासाठी किंवा जे काही तुम्ही उद्दिष्ट पुढे ठेवलेलं आहे ते तुमच्या स्वतःहून, जसं आपण म्हणतो ना आपलं जवळचं कोण आहे त्या गावाला, तसं एमपीएससी पास जर व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःहून किती प्रयत्न करणार, त्याच्यासाठी किती तळमळ आहे, किती आपुलकी आहे, किती त्या एमपीएससी बद्दल प्रेम आहे, आतुरता आहे त्याला भेटायची, त्या पोस्टला भेटायची. येतं लक्षात? त्यानुसार पुढे जाऊन तुम्हाला काय करावी लागणार आहे? तयारी करावी लागणार आहे. म्हणून विचारलं जनरल की काय ऐकलंय नेमकं एमपीएससी बद्दल आतापर्यंत तुम्ही? काहीच नाही ऐकलं. एवढंच ऐकलंय आम्ही इंजिनिअरिंग झालं की मग एमपीएससीची ती परीक्षा देणार, पास होणार, पोस्ट निघणार आणि मस्त पैसे कमवणार, मग लग्न करणार, मग पुढच्या सगळ्या गोष्टी. असं म्हणजे फ्युचर साठी चालले का तुम्ही? कळतंय का मी काय म्हणतोय नेमकं? येतंय ना? जर तुम्हाला आता हे का बोलतोय बघा, समजा एखाद्या तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही भेटायला चालले तर तुमची तयारी बघा कशी असते. हा ड्रेस आवडेल का तिला, हा रंग आवडेल का तिला, परफ्यूम कोणता मारू, तिला कोणत्या गोष्टी आवडतात किंवा त्याला कोणत्या गोष्टी आवडतात, काय केल्यामुळे माझं त्याच्यावर काय होईल, इफेक्ट निर्माण होईल, प्रभाव निर्माण होईल, बरोबर आहे ना? तुम्ही तर एमपीएससीची तयारी करताय, अशी काय पूर्व तयारी केली तुम्ही की जेणेकरून एमपीएससीने तुम्हाला आपलंसं करायला पाहिजे? काही केली का तयारी आतापर्यंत? सिलेबस बघितला का आतापर्यंत? आलेले क्वेश्चन बघितले का आतापर्यंत? येते का लक्षात मी काय म्हणतोय? एमपीएससीचा वेगवेगळा जो पॅटर्न आहे आतापर्यंत कसा चेंज झाला, ऑब्जेक्टिव्ह मध्ये नेमकं प्रीला काय विचारतं, किती विषय आहेत आणि त्या विषयाला किती वेटेज आहे, याची तयारी केली का तुम्ही? मेन्सचा पॅटर्न नवीन आहे आपण मानू, तर प्रीचा जो पॅटर्न आहे तो एमपीएससीचा जुनाच आहे. याच्या आधी तुमची प्री वेगळ्या पद्धतीची असेल पण ती ऑब्जेक्टिव्हच होती, विषय जरी वेगळे असतील, आज विषय नवीन वेगवेगळे आले तर किमान आपण मागच्या 2-3 वर्षाचे जे काही प्रीच्या एक्झाम झालेले आहेत किमान ते तरी बघून यायला पाहिजे. सेमिनारला आलो म्हणजे कुठलीही तयारी न करता आलो असं जर असेल तर मग थोडासा तुम्हाला उशीर लागू शकतो या गोष्टीमुळे. येतं लक्षात? म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही आता एमपीएससीची तयारी करणार आहे किंवा सुरू करणार आहे किंवा कुठल्याही गोष्टी करणार आहे त्याच्या आधी तुम्ही काय करायला पाहिजे, तयारीने यायला पाहिजे. येतं लक्षात? मग आता तुम्ही जर विचार केला तर एमपीएससीचे काही
प्रीचे विषय म्हणजे प्रीला तुम्हाला किती पेपर आहेत? प्रीला किती पेपर आहेत? 2. एक आहे सीसॅट आणि दुसरा जीएस. किती प्रश्न असतात दोन्ही मध्ये? जीएस मध्ये 100 प्रश्न असतात. ओके. आणि सीसॅट मध्ये 80. किती मार्क्स साठी असतं? जीएस मध्ये एक प्रश्न जो असतो तो 2 मार्कासाठी आहे आणि सीसॅट मध्ये एक प्रश्न 2.5 साठी. आणि मायनस सिस्टीम सुद्धा आहे. किती? पहिलं 1/3 होती, आता 1/4 आहे. येतं लक्षात? म्हणजे काय झालं याच्यामध्ये जर आपण विचार केला, सर सिलेक्ट करायचं ना पेन. ओके पेन. ठीक. जर असं आपण याच्यामध्ये पेज नाही, ठीक बरं ठीक आहे चालेल. जर आपण विचार केला पेपर 1 जो आहे याच्यामध्ये किती प्रश्न भेटणार आहे तुम्हाला? 100 प्रश्न भेटणार आहे. आणि किती मार्क्स साठी राहणार आहे? 2. समजा तुम्ही 10 प्रश्न सोडवले, 10 प्रश्न सोडवले आणि तुमचे 8 बरोबर आले, बरोबर, आणि 2 चुकले, तुमचा स्कोर किती? -1/4 मायनस होणार आहे. समजा काय होईल? असं जर तुम्ही गृहीत धरलं 1/4 जर चुकणार असेल तर समजा तुमचे 4 जर चुकले असते तर बरोबर मधून 1 मायनस झाला असता. कळतंय का मी काय म्हणतोय? येतं लक्षात? म्हणजे आता तुमचे 0.5 कमी होणार आहे, बरोबर ना? मग 8 मधून जर 0.5 जात असेल तर 7.5 तुमचा स्कोर आहे. 7.5 × 2 म्हणजे किती झाले? 15 तुमचा राहणार आहे. कळतं? पहिली गोष्ट म्हणजे असे 100 प्रश्न आहेत आणि मार्क्स किती आहे तुम्हाला? 200 पहिल्याला. आणि दुसरं 80 प्रश्न आहे आणि 2.5 मार्क्सला एक प्रश्न आहे. जीएस मध्ये जर आपण बघितलं तर सगळे जीएस कोण कोण आहे बघा. इतिहास वाचले कधी? याच्या आधी इतिहास होता कधी? हिस्ट्री कधी होता? 10वी पर्यंत तरी असेल ना? हा, इतिहास होता. बर. भूगोल होतं कधी? जिओग्राफी असेलच. बर. सायन्स होतं कधी? नाही, आमचं तर सायन्स मधूनच झालं, आम्ही इंजिनियर आहे, सायन्सचा काय विषय, बरोबर ना? सायन्स वाले सगळे आहे ना? पिरियडिक टेबल माहिती सगळ्यांना? हा, हो का नाही रे? पहिल्या क्रमांकावर कोण आहे? कोण आहे? नक्की? आवाजातून तर वाटत नाही हायड्रोजन आहे म्हणून. नक्की का हायड्रोजन आहे? नक्की का? पहिल्या याच्यावर का बरं येतो? अरे सायन्स वाले लोक आहे तुम्ही. तो का आहे पहिल्या क्रमांकावर? अच्छा, ऍटॉमिक नंबर 1 आहे ना? नक्की? त्याच्यामुळे तो पहिल्या क्रमांकावर आहे. बरं, एकच का आहे त्याचा ऍटॉमिक नंबर? त्याचा ऍटॉमिक नंबर एकच का आहे? अवघड झालंय, जाऊ दे, पुढे सांगतो जेव्हा शिकवल मी तेव्हा. मग आता जाऊ दे, तिकडे जात नाही मी सध्या, कारण तो विषय वाढून जाईल. आता मी इथं म्हणतोय की विज्ञान तुम्हाला सरासरी 20 मार्कसाठी, म्हणजे 20 प्रश्न असेल, सरळ किती? 40. जास्त वेटेज आहे, चांगलं हे करा. ठीक आहे, काही बेसिक गोष्टी पण असणार आहे. त्यानंतर आपल्याकडे कोण आलेले? याला सर क्लिअर. अच्छा, इकडे. हा ठीक, आता लक्षात. काय म्हटलं? जीएस मध्ये जर बघितलं आपण तर पहिला भूगोल आहे असं गृहीत धरूया. याचे किती प्रश्न असणार आहे तुम्हाला? 15 असणार आहे. 15 × 2 किती झाले? 30. ठीक आहे. दुसरा जो विषय तुम्हाला असेल इतिहास आहे समजूया, म्हणजे हिस्ट्री आहे तुम्हाला. या इतिहासामध्ये बघा, प्राचीन भारताचा इतिहास आहे, एन्शियंट हिस्ट्री सुद्धा आहे, व्हिडिओ सुद्धा आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास सुद्धा आहे, आणि आधुनिक भारताचा आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे. मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र आहे. इतिहास खूप मोठा आहे तुम्हाला. इतिहासाचं एखाद्या व्यक्तीचं नाव ऐकलंय का? कोणतं तरी एखादं नाव सांगा बरं फेमस. इतिहासामधलं असं एखादी व्यक्ती जे तुम्हाला कॅरेक्टर आवडतं. आवडत नाही कोणालाच? नाही? तिकडून कोणतरी आवाज येतोय. हा, जोरात बोला, काय नाही. इतिहासातलं असं एखादी कॅरेक्टर जे तुम्हाला आवडतं. अच्छा, शिवाजी महाराज. ओके, ठीक आहे. आणखी? डलहौसी.
बर, का बरं, कशामुळं बघू त्याला आपण. चला, डलहौसी, आणखी महात्मा गांधी, आणखी सुभाषचंद्र बोस, आणखी बाबासाहेब आंबेडकर, आणखी सगळ्याला आधुनिक भारताच्या इतिहासातील लोक आवडतात. मध्ययुगीन आणि प्राचीन भारताचा इतिहास माहितच नाही म्हणा आम्हाला काय त्याच्यात. ओके, ठीक आहे, ते सध्याचे ठीक आहे. बघू आपण इतिहासानंतर तुम्हाला तिसरा जो विषय आहे, हे सुद्धा किती प्रश्न असणार आहे तुम्हाला? 15. ठीक आहे. त्यानंतर मी सायन्सला घेतो विज्ञान. बघा, विज्ञान का महत्वाचं आहे तर याला सरळ 20 प्रश्न आहेत, म्हणजे टोटल तुम्हाला किती मार्क्स देणार ते? 40. महत्वाचा विषय. पण तुम्ही इथं इगो करत बसू नका. पहिलं सांगतोय हे असलं विज्ञान आहे जे तुम्हाला कधी येणार नाही. आणि जे तुम्हाला येणार आहे ते फक्त मेन्सला आहे. 20 प्रश्नापैकी तुम्ही किती जरी सायन्सचे असाल ना, तुम्ही प्रॉपर जर तयारी केलं नाही तुम्हाला 7-8च्या वर नाही भेटणार. तुम्हाला किती का सायन्स येणार, येतं लक्षात. हे सायन्स थोडं वेगळं आहे. जसं मी विचारलं ऍटॉमिक नंबर 1च काय म्हणलं तर सगळे काय म्हणतात, काहीतरी वेगळंच उत्तर देत आहेत. येतं लक्षात मी काय म्हणतो. म्हणून बघू आपण पुढं. चौथा जो विषय आपल्याकडे तो आहे समजा अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था, ठीक आहे ना, म्हणजे इकॉनॉमिक्स आहे. याला सुद्धा किती प्रश्न असणार आहे? 15 प्रश्न असणार आहे. 5वा तुमचा विषय असेल राज्य व्यवस्था. राज्य व्यवस्था पॉलिटीचा भाग आहे, त्याला सुद्धा 15 क्वेश्चन असणार आहे. 6वा प्रश्न किंवा 6वा जो टॉपिक आहे तुमचा इन्व्हायरमेंट, पर्यावरण आहे. पर्यावरणाला 5 क्वेश्चन असतात. आणि एक 7वा जर आपण घेतला याच्यामध्ये कोण राहिला? चालू घडामोडी किंवा करंट अफेअर, ठीक आहे ना. आणि याला सरासरी किती प्रश्न असणार आहे? 15. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, या सगळ्याचा जर अभ्यास करत असेल, पहिली गोष्ट तुम्ही आपण हे सगळंच अभ्यास करणार आहे, पण आतापासून तुम्ही एक सवय लावा. या सगळ्या विषयाची तयारी सुरू करण्याच्या आधी पहिले याची तयारी सुरू करा, चालू घडामोडीची. का? याच्या मागचं कारण आहे, सांगतो बरं. मला सांगा, पॉलिटीमध्ये जर काही प्रश्न विचारणार असेल तर असे प्रश्न विचारले जातील जे मागच्या 1 वर्षामध्ये कुठे ना कुठे हायलाइट झालेले आहेत. कळतंय मी काय म्हणतोय? समजा आता आपल्याकडे जर 4 राज्याची विधानसभेचं जर निवडणूक झालं, कुठे कुठलं झालं? राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा. येतं लक्षात? मग आता तुम्हाला बघा, लक्षात ठेवा, चालू घडामोडी आणि जीएसचा संबंध काय? ज्याचं जीएस खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, वर्षभराचे सगळे 12 मॅगझिन व्यवस्थित त्यांनी वाचलेले आहे, त्याला जेव्हा तुमचे सगळे विषय अभ्यास करून होतील, शिकवल्यानंतर सगळ्याचे सारखेच होणार आहे. पण स्वतः जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहे नंतर, तेव्हा कोणाचे मार्क्स जास्त राहणार आहे हे लक्षात ठेवा. आताच जेव्हा तुमची एक्झाम होईल आणि जेव्हा तुम्हाला मार्क्स भेटेल, मी आज जी गोष्ट सांगतोय त्याला जे फॉलो करतील ना, त्यांचा स्कोर बघा किती असतो. जसं मी म्हटलं की विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि पॉलिटीमध्ये जर तुम्हाला 15 प्रश्न विचारले, त्याच्यापैकी प्रश्न विचारणार असेल तर निश्चितपणे राज्याच्या विधानसभेवर किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कळतंय? महाराष्ट्रामध्ये जर इश्यू चालू असेल विधानसभा सदस्याच्या अपात्रतेचा, आतापर्यंत तो सुटलेला नाही, तर तुम्हाला विचारलं जाईल विधानसभेच्या सदस्यांच्या पात्रता काय, कोणकोणत्या आहेत आणि अपात्रता कोणत्या आहेत. 10th शेड्यूल तुम्हाला विचारलं जाईल. पक्षांतर बंदी कायदा काय तुम्हाला विचारलं जाईल. येतं लक्षात मी काय म्हणतोय? भारताचा उपराष्ट्रपती म्हणतो की महात्मा गांधी महापुरुष होते, तर काय नरेंद्र मोदी युग पुरुष आहेत. बरोबर? आता नाही खरं माग स्टेटमेंट केलं, मग तुमचं उपराष्ट्रपतींनी असं जे काही आपण म्हणतो ना की विवादास्पद जे काही आपण म्हणतो की असं स्टेटमेंट दिलं, मग तुम्हाला उपराष्ट्रपती विचारलं जाईल, राष्ट्रपती विचारलं जाईल. आज निर्णय आला सर्वोच्च न्यायालयाचा की आर्टिकल 370 जे हटवलं केंद्र सरकारने, ते योग्य की अयोग्य? तर त्यांनी काय म्हटलं? योग्य आहे. संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला किंवा संसदेला आहे. मग संसदेमध्ये काय अशी प्रोसेस आहे जे घटनेमध्ये तुम्हाला बदल करता येतं, त्याच्यावर विचारलं जाईल. आर्टिकल 370 पुन्हा विचारलं जाईल. सर्वोच्च न्यायालयाचं 5 खंडाचं विद्यापीठ 5 जे बेंच असते ना, त्याचं जे असतं त्याच्यामध्ये मग 5 कसे कधी असतात, 7 कधी असतात, बेंच कशा असतात, 2 कधी असतात, याच्याबद्दल तुम्हाला विचारलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या
न्यायाधीशाची पात्रता अपात्रता त्याच्याबद्दल विचारलं जाईल. कळतं मी काय म्हणतोय? या सगळ्या याच्यावर तुमचे जे काही आपण अर्थव्यवस्था राज्य व्यवस्था म्हटलं, या राज्य व्यवस्थेवर तुम्हाला 15 प्रश्न विचारणार आहेत. येतं लक्षात? आणि जर तुम्हाला राजकीय सगळ्या घडामोडी वर्षभराच्या 12 मॅगझिन किंवा 15 मॅगझिन तुम्ही व्यवस्थित वाचलेले असतील तर जेव्हा तुम्ही नंतर रिव्हिजन करणार आहेत तेव्हा सगळ्या विषयाची रिव्हिजन तुम्ही 1 ते 1.5 ते 2 दिवसामध्ये सहज करू शकता आणि तुम्हाला स्वतःला हे कळेल की या वर्षी एक्झामला कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. कळतं मी काय म्हणतोय? आणि दुसरी गोष्ट, हे जे काही राज्य व्यवस्थेचे 15 प्रश्न आहे, किमान वर्षभरामध्ये घडलेल्या ज्या काही घटना त्याच्यावर 10 प्रश्न सहज येतात. सहज 5 प्रश्न जरी झाले इकडे तिकडे करंटच्या संदर्भात नाही विचारले, 10 प्रश्न हमखास असतात. वाचून ठेवा ते. आणि त्याचं काम इकडे पण येणार आहे चालू घडामोडीमध्ये. अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला जे काही 15 प्रश्न विचारणार आहे ते काय विचारणार आहे? वर्षभरामध्ये झालेल्या घटना घडामोडी आणि वर्षभरामध्ये जे काही योजना आलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा अभ्यास येत होता. कधी मी काय म्हणतोय? नवीन रिपोर्ट आली कोणाची? मानव विकास निर्देशांकाची, आणि त्याच्यामध्ये भारत म्हणे 131वा गेला. करंट मध्ये आलं बघा, एचडीआय विचारला तुम्हाला. करंट मध्ये एक प्रश्न बनतोय, इकडे विचारलं जातं की मानव विकासाचे जे वेगवेगळे निर्देशांक आहेत त्याचे काय काय निकष असतात. इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न बनतोय. दरवर्षी तुम्हाला जर बजेट मांडला जात असेल, दरवर्षी मांडतो ना आपण बजेट, किंवा जे काही आर्थिक सर्वे इकॉनॉमिक सर्वे येतं, मग त्या आर्थिक बजेटमध्ये किंवा बजेटमध्ये जे काही असतं किंवा इकॉनॉमिक सर्वे असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटना असतात. यावर्षी भारताने कर्ज किती घेतलं, कोणाचं कर्ज किती फेडलं, फिजिकल डेफिसिट किती आलं, किती टक्के आलं, बेरोजगारीचा दर किती आला. आधी पंचवार्षिक योजना होत्या, त्या बाजू नीती आयोग लागू केलं, नीती आयोगाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या योजना लागू केल्या ते सगळं त्या बजेटमध्ये असतं. एकूण नॅशनल इन्कम किती आली, डेफिसिट किती बाहेर झालं. कळतं मी काय म्हणतोय? सगळ्या गोष्टी. किंवा बेरोजगारी वाढताय सगळे जे इश्यू चालू आहे, पेपरमध्ये लागल तेवढे इश्यू चालू आहे. कांदा निर्यात का केली, आता आजचा इश्यू होता माहिती ना तुम्हाला, कांदा निर्यातीवर बंदी. कांदा काय परिणाम होतात त्याचे? कांदा जर निर्यात केला तर काय परिणाम होतं, आणि कांदा निर्यात किंवा कांदाच नाही कुठल्याही गोष्टीवर जर निर्यातीवर जेव्हा बंधन लागतात ते का लागतात आणि त्याचे काय इफेक्ट होतात हे तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये विचारतात. IMFची जर एखादी रिपोर्ट येत असेल आणि त्याच्यामध्ये भारताच्या संदर्भात काय म्हटलं, भारताची ग्रोथ रेट किती राहील, ग्रोथ रेट कशी काढली जाते, त्याच्यावर प्रश्न येईल. कळतं मी काय म्हणतोय? तर एकंदरीत मला एवढंच सांगायचंय, ज्या व्यक्तीचे चालू घडामोडीचे सगळे जे टॉपिक आहेत ते एकदम क्लिअर असतात तो व्यक्ती एक्झामच्या 1 महिना आधी सुद्धा सगळ्या विषयाची रिव्हिजन करू शकतो. आणि अशी जे सहज एक्झामला जे काही तुम्ही टॉपिक वाचले असेल त्याच्यापैकी 70% प्रश्न येतात म्हणजे येतात. नाही तर एवढा मोठा सिलेबस आहे, तुम्ही शेवटी काय वाचणार आहे? एवढा मोठा इतिहास आहे, इतिहासामध्ये काय वाचणार आहे? कोणत्या व्यक्तीवर विशेष केंद्र करणार आहे तुम्ही? कशावर प्रश्न येणार आहे? एका व्यक्तीने महात्मा गांधीवर विधान केलं, वाचा महात्मा गांधी, येईल त्याच्यावर प्रश्न. अशा कोणकोणत्या घटना आहे आतापर्यंत इतिहासामध्ये जे विशेष काहीतरी आहे, ज्याला 100 वर्ष झाले, 150 झाले, 200 झाले, 500 झाले. कळतं मी काय म्हणतोय? अशा सगळ्या घटना वाचा. किंवा वर्षभरामध्ये इतिहासाच्या संदर्भात करंट मध्ये काय काय आलं होतं, कोणत्या कोणत्या व्यक्तीचा हे आला होता. आजच काहीतरी का परवा दिवशी काहीतरी मी वाचलं, राणी ताराबाईचा उल्लेख आला होता करंटच्या संदर्भामध्ये. विचारल राणा ताराबाई कोण होत्या, किंवा त्याच्या संदर्भात विचारल. खेडची लढाई विचारल तुम्हाला, कुठं झाली खेडची लढाई, साताऱ्याचं गादी कुठे आहे, मग कोल्हापूरची गादी कशी झाली विचारल ना तुम्हाला. बाजीरावावर प्रश्न येईल तुम्हाला. बाजीरावचा मुलगा कोण? बाजीराव मस्तानी मला माहिती आहे ना, बाळाजी विश्वनाथचा मुलगा, त्याचा संदर्भ येईल, मग त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्याचं करंट वर्षभराचं खूप चांगलं असेल तो किमान 40 ते 50% प्रश्न सहज स्वतः बीएस लावू शकतो. नाही यावर्षी हे टॉपिकवर 100% प्रश्न असणार आहे. कळते मी काय म्हणतोय? म्हणजे म्हणायचं काय आहे, तुम्ही 100 जर टॉपिक केले तर 100 टॉपिक पैकी किमान 30 टॉपिकवर प्रश्न जरी आले तर बस ना, आणखी काय पाहिजे. म्हणून सगळे विषय तुम्ही अभ्यास करा, सगळे विषय आपण शिकवणार आहे, त्याच्याबद्दल काही नाही. पण तुमचं करंट पण आपण घेणार आहे, काही नाही. पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आधी करंटची चांगली तयारी सुरू करा. आणि कशी करायची बघा, लक्षात घ्या.
हा विषय तुम्हाला जरी 15 मार्कासाठी दिसत असेल ना, तर हे बाकीचे जे काही 85 प्रश्न बनणार आहेत तुमचे, या 85 प्रश्नापैकी किमान मी तुम्हाला सांगतो 50 ते 60 प्रश्न असे बनणारे जे वर्षभरामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या घडामोडी झालेल्या असतील, त्याच्यावर प्रश्न येणार आहे. भूगोलवर जर प्रश्न बनवायचा असेल तर वर्षभरामध्ये भूगोलमध्ये काय घटना झाल्या, कोणत्या तरी नदीवरचं धरण तुटून गेलं, विचारून त्या नदीवर प्रश्न. हिमालयामध्ये आता ते सुरंग, ते उत्तर काशी माहिती आहे ना, किती 41 लोक होते का, 47 किती 41 लोक. मग ती सुरंग मध्ये किती, कोणता एरिया होता हिमालयाचा, तो पीर पांजाल होता का, धौलाधर होता का, मध्य हिमालय होता का, ग्रेट हिमालय होता, आणि त्याच्याजवळून कोणती नदी जात होती, कळतंय का मी काय म्हणतोय. त्या प्रश्नाबद्दल, त्या सगळ्या इश्यू बद्दल तुम्हाला प्रश्न विचारेल भूगोलमध्ये. समृद्धी महामार्गावर म्हणजे दररोज काहीतरी घटना घडत आहे, सगळे ऍक्सिडेंट होत आहे, समृद्धी महामार्गावर प्रश्न विचारेल, कधी बांधला, का बांधला, किती लांबी आहे, किती रुंदी आहे, किती खर्च आला, केंद्र शासनाचा वाटा किती, राज्य शासनाचा वाटा किती. वर्षभरामध्ये तुम्ही आता बघितलं असेल दळणवळण म्हणून भूगोलमध्ये आणि इकॉनॉमिक्स दोन्हीमध्ये तुम्हाला काय टॉपिक आहे, दळणवळण. दळणवळण म्हणजे दळण न्यायचं, दळून आणायचं नाही. हा, दळणवळण म्हणजे जे काही आपण रोड आहे, रेल्वे आहे, त्याच्यावर प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये नॅशनल हायवे असतील किंवा रेल्वेज असतील. मग आता एवढा मोठा भीषण दुर्घटना झाली, 2 रेल्वेची हे झाली, माहिती आहे तुम्हाला मागे, कुठली घटना आहे ती, ओडिसाची. आता आकडा काय गव्हर्नमेंटने एक्झॅक्ट सांगितला नाही किती लोकांचा मेला, तरी कितीचा आकडा सांगितला, किती 700-800चा काहीतरी आकडा सांगितला आय थिंक, एवढे लोक मेले. मग हे वेगवेगळे रेल्वेचे जे वेगवेगळे झोन आहेत, रेल्वेची सुरुवात कधी झाली इतिहासामध्ये प्रश्न बनेल. भारतामध्ये एकूण रेल्वे रूट किती आहेत, वेगवेगळे जे 18-19 झोन आहे, त्याचं मुख्यालय कुठे आहे, पूर्वेकडे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 2 आहेत, सीएसटी 1 आहे आणि चर्चगेट. कोलकात्याकडे 3 आहेत. मग हे सगळं तुम्हाला जोड्या लावायला विचारेल तिथं. म्हणून तुम्हाला म्हटलं, एक हुशार विद्यार्थी, तुम्हाला नुसतं जीएस विचारलं जात नाही, तुम्हाला अप्लाइड जीएस विचारलं जात. अप्लाइड जीएसचा अर्थ असा होतो, वर्षभरातील जे काही करंट आहे, ज्या ज्या विषयाच्या झाल्या त्या विषयाच्या चर्चित टॉपिकवर तुम्हाला जीएस मध्ये प्रश्न विचारले जातात. कळतंय मी काय म्हणतो. म्हणून पहिली तयारी तुम्हाला कशाची करायची आहे, चालू घडामोडीची. हे दिसतं 15 मार्काला, पण हे तुमचे इकडचे सगळे 50 ते 60 प्रश्न म्हणजे सरळ 100 ते 120 मार्क ठरवणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, जर किती एप्रिलला आपले 28 एप्रिल आहे का, 28 एप्रिल ना, 28 एप्रिलला जर आपला पेपर असेल तर लक्षात घ्या, 28 एप्रिल 2024 ला प्रीचा पेपर आहे. आजपासून तयारी सुरू करून द्या. मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2023, 1-2 त्याच्या आधी भेटले तरी चालेल हा, किंवा तुम्ही जानेवारी असं जरी केलं, जानेवारी 2023 ते मार्च 2024 एकूण मॅगझिन मला वाटतं काय 15च्या आसपास मॅगझिन होतील. मॅगझिन माहिती आहे सगळ्यांना, मंथली दरवर्षी दर महिन्याला मॅगझिन येतं. 2 मॅगझिनचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आपलं मॅगझिन वगैरे काही नाही. एक पृथ्वी परिक्रमा म्हणून आहे, माहिती आहे तुम्हाला. पृथ्वी परिक्रमा दर महिन्याला मॅगझिन घ्यायची, दर महिन्याला, आणि ती वाचून काढायची, आणि महिन्यामध्ये किमान 3 वेळा वाचून काढायची. बा सांगतो पुन्हा कसं. समजा आता हा महिना कोणता चालू आहे, डिसेंबर ना, तर डिसेंबरची 10 तारीख. समजा आता हे एक 4-5 तारखेपर्यंत मॅगझिन येऊन जातं. 4-5 तारखेला जर मॅगझिन आलं तर तुम्ही वाचायला सुरुवात करायचं. दररोज 1 तास नित्य तुमचं रेग्युलर टायमिंग ठरवून घ्या. तुमचा वेळ कधी आहे, बाकीच्या विषयाचा अभ्यास नाही केला तर चालेल, पण दररोज किमान 1 तास काय वाचायचं तुम्हाला, मॅगझिन वाचायचंय. त्याचा इफेक्ट सांगतो तुम्हाला. एक मॅगझिन जे असतं ऍव्हरेज 100 पेज असतं, आणि त्या 100 पेज मध्ये फालतूच्या गोष्टी खूप असतात. तुम्हाला कळून जाईल काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. 100 पेज पैकी जास्तीत जास्त तुम्हाला 70 पेज व्यवस्थित वाचावे लागतात. किती, 70. आणि आपण जर 1 तास वाचत असेल, स्टोरी टाईप असतं त्याच्यामध्ये, एकाच वेळेस जर सगळं करंट करण्याच्या नादात लागले तर काहीच लक्षात नाही राहणार, आणि 15 पैकी तुम्हाला 6-7 मार्क नाही भेटणार. ही बाकीचं जीएस तर सोडाच तुम्ही. पण दर महिन्यात येणाऱ्या मॅगझिनचं दररोज जर 1 तास वाचलात तर त्याच्यामध्ये एक आनंद सुद्धा असतो. अरे काहीतरी नवीन आहे, कळतं मी काय म्हणतो. मग काय करा, हे 70 पेज तुम्हाला वाचायचं एक मॅगझिनचे. दररोज जर तुम्ही 1 तास वाचत असाल तर सहज 10 पेज वाचता आरामशीर.
मग आपण दररोज 1 तास वाचणार आहे. म्हणजे आपलं एक मॅगझिन किती दिवसात होणार आहे? 10 दिवसात होणार आहे इन ऍव्हरेज. आणि पहिल्या वेळेस वाचताना त्याला अंडरलाईन करून ठेवायचं. काय नाव गाव पत्ता आला, स्थळ आलं, काहीतरी आलं, इकॉनॉमिक्सच्या घटना आल्या, त्याला व्यवस्थित वाचा. किंमत वाढली. आता मागे बघा आरबीआयने काय केलं की किंमत वाढ झाली तर मग CRR SLR मध्ये काहीतरी बदल केले. आलं लक्षात? न्यूज आली. मग कधी CRR वाढवला जातं, कधी CRR कमी केलं जातं, SLR कधी वाढवला जातो, कमी केला जातो, भाव कमी झाले की काय प्रोसेस असते, भाव वाढली की काय प्रोसेस असते, ही इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा व्यवस्थित वाचायचं जाऊन. म्हणजे याचा अर्थ काय बघा, दररोज जर 1 तास तुम्ही मॅगझिन वाचत असेल तर त्या 1 तासामध्ये एकतर तुम्ही राजकीय घटना वाचल्या असेल, आर्थिक घटना वाचल्या असतील किंवा भौगोलिक घटना काहीतरी वाचल्या असतील. आणि जीएस मध्ये या घटना जेव्हा तुम्ही जाऊन वाचता तुमच्या जीएसच्या संदर्भात, त्या गोष्टी खूप जास्त लक्षात राहतात. कळतं मी काय म्हणतो? आणि जर आपण 70 पेज वाचायचे असतील, एका तासात 10 पेज, तर एक मॅगझिन किती दिवसात होत आहे? 10 दिवसात. मग एक वेळेस वाचून झाल्यावर त्याला आपण अंडरलाईन करणार आहे. दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही त्याला वाचता तेव्हा तुम्हाला 10 दिवस नाही लागणार, 7-8 दिवसात होऊन जातं ते. एक वेळेस वाचून गप ठेवून द्यायचं नाही. एक वेळेस झालं की लगेच ते वाचायचं, कारण त्या महिन्यामध्ये तुम्हाला तेच मॅगझिन वाचायचंय. येतं लक्षात मी काय म्हणतोय? मग तुम्ही 10 दिवसात 1 वेळा वाचलं, किमान महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा वाचणं गरजेचं आहे? 3 वेळा एक मॅगझिन. एवढा प्रभाव होतो याचा, तुम्हाला कळेल हळूहळू. मग 3 वेळा वाचलं आणि आपण सगळे 12 ते 13 आपली एक्झाम होण्याच्या 1 महिन्या आधीचे सगळे वाचतोय, म्हणजे मार्च पर्यंत वाचतोय. आणि जेव्हा तुमची एक्झाम पुढे आहे, 1 महिना राहिलेली आहे, तेव्हा वाचलेले सगळे मॅगझिन एकत्र काढायचे. आणि आता तुम्ही जेव्हा करंटचा अभ्यास सुरू करणार आहे तेव्हा काय करायचं? एक मॅगझिन सुरू करायचे वाचायला एकाच वेळेस. एक मॅगझिन वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 4 तास लागतात बस. दिवसभरामध्ये 10-12 तास अभ्यास केले तर एका दिवसात तुम्ही 5 मॅगझिन सहज वाचून टाकता. मी वाचलेच स्वतः म्हणून सांगतोय. ती प्रोसेस होती माझी सगळ्या अभ्यासाची. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसने जर तुम्ही गेलात तर UPSC ची प्री सुद्धा सहज पास होऊ शकता, कारण त्याच्यावर येणारे सगळे प्रश्न या पद्धतीचे असतात. आणि म्हणून शेवटी तुम्ही समजा एका दिवसात 4च मॅगझिन वाचले समजा, कारण 3 वेळा अगोदर वाचले ना, आणि मग एका दिवसात 4 मॅगझिन वाचले तर तुम्हाला 12-13 मॅगझिन वाचायला किती दिवस लागणार आहे? 4 दिवस धरा. 4-4-16 होत आहे अशी. म्हणजे तुम्ही शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये वर्षभराचं सगळं करंट एकत्र गोळा करताय. जीएस सगळं तुमचं आता शिकवून झालंय, वाचून झालंय. त्या करंट मध्ये आता तुम्ही एक मॅगझिन 4-4 वेळेस वाचून ठेवलंय. तिथं तुम्हाला सगळ्या घटना आठवतात की वर्षभरामध्ये इकॉनॉमिक्स जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा इकॉनॉमिक्स मध्ये कोणते कोणते टॉपिक आपल्याला हायलाइट करून वाचायचे. आणि जेव्हा या पद्धतीने तुम्ही अभ्यास करता, पॉलिटीचं जेव्हा तुम्ही हातात रिव्हिजन साठी शेवटी पुस्तक घेणार आहे तेव्हा तुम्ही पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचत बसणार नाही. तुम्ही काय करणार? ही घटना झाली होती, राष्ट्रपती बद्दल खूप गोष्टी घडल्या होत्या, वाचा राष्ट्रपती, त्याची तुलना करा उपराष्ट्रपतीशी. नवीन मुख्यमंत्री बनला, मुख्यमंत्री बनण्याची प्रक्रिया काय आहे? तर मुख्यमंत्री जसा बनतोय तसा पंतप्रधान बनलोय, करा दोघांची तुलना. राज्यपाल लागेल तेवढं काहीतरी खूप घटना घडल्या राज्यपालाच्या, मग राज्यपाल कसा असतो, काय असतो, सगळ्या घटना. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी फक्त वाचता जे एक्झामला 100% येणार आहे. आणि एकूण सगळ्या विषयाचे मी तुम्हाला असं म्हणतो की 150 टॉपिक जर हायलाइट केले तुम्ही, 150, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, या प्रोसेसने तुम्ही पुढे गेलात तर या 150 टॉपिक पैकी मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो कमीत कमी 40 ते 45 प्रश्न त्या टॉपिक पासून असणार आहे, म्हणजे असणार आहे. आणि पास व्हायला लागतं किती? 50 मार्क. 50 मार्क म्हणजे 25 प्रश्न सर. चला यावेळेस डबल झाले, समजा 50 ते 100 झाले. किती का झाले ना? 100च्या वर तुमचं जातच नाही, मी तुम्हाला सांगतो. येतं लक्षात मी काय म्हणतो? 100 म्हणजे किती प्रश्न? 50. राज्यसेवेचं यावेळेस 108चं मेरिट होतं आणि तुमचं 100 जाणं म्हणजे अवघड झालं खूप. कळतं ना? जातच नाही त्याच्यावर. आणि तुमचे 150 पैकी जर तुमचे 40 ते 45 प्रश्न तुमच्या डोळ्याच्या पुढे दिसत असेल तर काय विषय का फेल व्हायचा. म्हणून नुसता अभ्यास करणं गरजेचं नाही, अभ्यास कसा केला जातो हे महत्वाचं आहे.
येतं लक्षात. मी काय कोणी तुम्हाला काही जरी शिकवत असेल, एखादा विषय मी माझा विषय घेऊन आलो आणि भूगोल शिकवून टाकून त्याच्यात सांगितलंच नाही की बाबांनो वर्षभरात या विषयात या घटना घडलेल्या आहेत आणि या टॉपिकवर तुम्हाला विशेष फोकस करायचंय, तुम्ही वाचत बसला दुसरंच आणि येतं दुसरंच, आणि मग वेळेवर असं होतं ताळमेळ की काय वाचू आणि काय नाही वाचू, कोणते टॉपिक सोडून कोणते टॉपिक सोडू नये. मेन्सला 40 विषय म्हणून सरांनी सांगितलं. कुठले प्रश्न येणार आहेत जाऊन बघा त्या विषयामध्ये. तुमच्या सायन्स काय काय नवीन नवीन घटना घडल्या, मेकॅनिक्स मध्ये काही घडल्या का नवीन, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये काही घडल्या का, कळतंय ना. मला सायन्स एवढं नाही माहिती पण सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या 40 विषयामध्ये आता 40 विषय त्यांनाही माहिती आहेत आणि पेपर आहे इन 200 मार्काचा. कोणत्या घटना विचारणार आहेत जाऊन सर्च करा नेटवर, काय काय नवीन नवीन घडलं, काय विषय झाला त्या विषयामध्ये. 100% मी सांगतो कमीत कमी 40 ते 50% प्रश्न अशा घटनावर मेन्सला सुद्धा राहील. मला तर त्याचा सिलेबस पण माहित नाही सर, कळतं मी काय म्हणतो. म्हणून प्रीची जी काही तयारी करून घेणार आहे आपण या पद्धतीने तयारी करून घेणार आहे. तुम्ही पण जेव्हा सगळं शिकवणं होईल आणि मॅगझिन वगैरे सगळं आपलं वाचून होईल, करंट साठी सुद्धा चांगले शिक्षक आहेत, मी तर आहेच आहे, काही इश्यू नाही. मी तुम्हाला भूगोलचा विषय, इकॉनॉमिक्स आणि इन्व्हायरमेंट शिकवणार आहे, सोबत ज्या ज्या मला गोष्टी येतात त्या सगळं शिकवणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. येतं लक्षात मी काय म्हणतोय. फक्त सांगतो आज घरी गेल्यानंतर तुम्ही जर खरंच MPSC ची तयारी करणार असेल तर पहिली गोष्ट काय करायचं, आपल्याकडे आता किती 5 महिने आहेत जवळपास, याच्या आधीचे मॅगझिन जवळपास गोळा करण्याचा प्रयत्न करा. जुने मॅगझिन स्वस्तात भेटतात, म्हणजे 50-60 रुपये 100 रुपयाचं असेल तर 50% वर भेटतात. ABC मध्ये बुक स्टॉप असतात ना, त्यांना विचारा. जेवढे जुने म्हणजे किती, मागच्या जानेवारी 2023 पासून जेवढे भेटतात तेवढे गोळा करा महिन्याचे, आणि इथून पुढे तर 5 भेटणारच आहेत. आणि जर एखादी कोणत्या महिन्याचं मॅगझिन मध्ये भेटलंच नाही तर तेच पृथ्वी परिक्रमा काय करते, 3 महिन्याचं एक मॅगझिन काढते आणि 6 महिन्याचं एक काढते, म्हणजे त्रिमासिक आणि 6 मासिक हे काढते ती. येतं लक्षात. मग ते तिथं घेऊन घ्यायचं. एकाच वेळेस करंट सगळं का नाही वाचायचं, तर करंट इयरबुक घेतली, सगळ्या राजकीय घटना आहेत, सगळे मेलेले लोकच आहेत, सगळे नियुक्त्याच आहेत एकत्र, बोर होतं माणूस. पण दररोज 1 तासामध्ये अरे कोणतरी मेलं वाचा, कळतं, आवडीने वाचतो आपण. अरे कोणीतरी नवीन कशा तरी पदावर गेलं, वाचा त्या व्यक्ती बरोबर बद्दल, कळतं. या पद्धतीने म्हणजे हे जे एक विषय दिले तुम्हाला, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरच्या घडामोडी, ते सगळ्या घडामोडी तुमच्या या सगळ्या विषयाला इफेक्ट करणार आहेत. म्हणून आता पुन्हा सांगतोय, ज्याचं GS चांगलं असणार आहे आणि त्या GS ला करंटची खूप चांगली तुम्ही साथ दिली तर 40 ते 50% तुम्हाला डोळ्यांनी दिसतील. यावर्षी हे प्रश्न आहेच, कळतंय. म्हणून जास्त काही आता बोलत बसत नाही, हे सगळे विषय तर आहेत, सगळे आपण नंतर बघू जेव्हा आपली बॅच सुरू होईल तेव्हा सगळं मी सांगतो व्यवस्थित. फक्त एवढंच सांगतो की प्रीची तयारी चांगल्या पद्धतीने करून घेऊ. शेवटी तुम्ही जेव्हा एक्झामला जाणार आहेत तेव्हा लागेल तर मी सांगतो तुम्हाला यावर्षी किमान 30 प्रश्न कोणते येणार आहेत, कोणत्या टॉपिकवर, कळतंय. मी सगळ्या मेन्स देतो राज्यसेवेच्या, याच्या आता सुद्धा सगळ्या मेन्स देतो, सगळ्या मेन्सला असतो, आणि सरांना विचारा मी किती अभ्यास करतो. येतं लक्षात. का, त्याच्या मागचं मेन कारण काय की मला वर्षभरातल्या घडलेल्या सगळ्या घटना माहिती आहे आणि काय वाचायचं. मला 2 तास वाचायला भेटताय ना, मी सगळं पुस्तक वाचत नाही बसणार, मी वाचणार. कोणती घटना होती पॉलिटीमध्ये, हे वाच हे वाच हे वाच, बाकी सगळं बाजूला कर. आणि तेवढे टॉपिक वाचले की आपोआप बाकीचे टॉपिक जवळपास थोडे थोडे बरोबर होऊन जातात. येतं लक्षात. म्हणून तुमच्याकडे 5 महिन्यात भरपूर मोठा वेळ आहे. सगळे विषय व्यवस्थित उद्यापासून किंवा जेव्हा आपली बॅच किती तारखेला सुरू होणार सर, आपली 20 तारखेपासून सुरू होणार आहेत आणि सुरुवातीला 20 लेक्चर घेणार आहे तुमचे. तुमचा जवळपास भूगोलचे 15, इन्व्हायरमेंटचे 5 किती झाले 20 आणि इकॉनॉमिक्सचे 15 किती झाले 35 जवळपास, बरोबर आहे. आणि बाकीचंही भरपूर शिकवतो मी तुम्हाला, जेव्हा मी शिकवेल तेव्हा कळेल तुम्हाला, ठीक आहे. तर जवळपास इन ऍव्हरेज 40 जे प्रश्न आहेत त्याची मीच तयारी करून घेतो. जेव्हा बॅच सुरू असेल तेव्हा मी स्वतः सांगतो, आणलं तर मॅगझिन, चला काढा बरं या 10 गोष्टी, चला हे आहे, त्याला त्या GS शी जोडून कसं सांगायचं, काय अभ्यास करायचा, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार आहे तेव्हा तुमचे खूप चांगले मार्क्स येतील. आलं लक्षात. बाकी CSAT बद्दल आपण नंतर
जेव्हा आपली बॅच सुरू होईल तेव्हा बोलूया, कारण सीसॅट मध्ये वेगवेगळे हे असतात पॅसेज वगैरे, हे ते आपण नंतर बोलूया. फक्त आज मी तुम्हाला एवढंच सांगितलं की प्रीची तयारी कशी करायची. येतं लक्षात? मग आज जास्त काही बोलत नाही, आज थांबतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी माईक घ्या. मला वाटतं सरांनी फक्त एकाच म्हणतो ना बोर्ड वरती खूप काही एक्सप्लेन केलं. मला वाटतं सिलेबस तर बघा खरंच सगळ्यांना तुम्हाला त्या आता जे बुकलेट दिले त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस मिळेल. लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला सिलेबस, पण बघा सिलेबस काय आहे इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, त्या सिलेबसचा प्रॉपर म्हणजे त्याची तयारी कशी करायची आपल्याला कमी दिवसांमध्ये. बघा आपल्याला राज्यसेवेचा पेपर द्यायचा आहे, आपल्याला माहित आहे. आता हे मी सांगणार नाही की यावर्षी कट ऑफ 50च लागेल खरं तर, कारण यावर्षी जागा जास्त होत्या आणि स्टुडंट जे एक्झामला बसणारे होते ते खूप कमी होते, तुम्हालाही माहित आहे. ठीक आहे, आता ह्या वर्षी कॉम्पिटिशन वाढणार, बरोबर आहे. विचार करा आता जी मेन्सची मुलं देत आहेत ते काय पुढे प्री देणार नाहीत का? तीही प्री देणार, तीही मेन्स देणार, मग तुमच्यापेक्षा थोडी मोठी पुढे असणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यांनाही आपल्याला ओव्हरकम करायचं आहे. लक्षात घ्या, प्रीला निग्लेक्ट करून चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण मागच्या वर्षी काय काय मुलांनी म्हणजे म्हणतो ना मगाशी सांगितलं, प्रीला खूप फोकस केला पहिल्या पेपरला, दुसऱ्या पेपरला निग्लेक्ट केलं. काही जण नंतर जागे झाले की बाबा ऑब्जेक्टिव्ह करू का सब्जेक्टिव्ह करू, यात बऱ्याच जणांचा वेळ गेला. 1 महिने 1.5 महिने गेले, काय करू नेमकं डिस्क्रिप्टिव्ह करू का ऑब्जेक्टिव्ह करू. आणि त्यानंतर जेव्हा ऑब्जेक्टिव्ह करायला लागले तो जो वेळ होता तो राहिलाच नाही त्यांच्याजवळ. लक्षात घ्या. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी झाल्यात. लक्षात घ्या, काही जणांना सीसॅटला खूप मार्क्स आहेत, 127 मार्क्स ऐकलेत सीसॅटला आणि पेपर 1ला 50 पेक्षा पण कमी मार्क्स आहेत. अशी मुलं तुम्हाला बघायला मिळते. लक्षात घ्या, त्यामुळे इथं कोणत्याही सिलेबसला निग्लेक्ट नाही करून चालणार की बाबा हा सोपा आहे, हा बाबा करतो आणि जो अवघड आहे किंवा मला सीसॅट नाही करायचं मला येतंय, या आपल्याला समारंभात थोडंसं राहायचं नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, जेवढं प्री बद्दल सांगू तुम्हाला करून घेता येईल, जेवढे महाराष्ट्रातले बेस्ट टीचर्स आहेत ते आपल्याकडे येत आहेत. लक्षात घ्या, शिकवायला त्यांचा फायदा तुम्हाला 100% होईल. आणि तुम्हाला एवढं सांगतो मी, एकतर कॉम्पिटिशन जे आहे आता सध्या तरी डिस्क्रिप्टिव्हला ते खूप कमी आहे, त्यामुळं फायदा आहे. तुम्ही जर प्री तुमची निघाली, मेन्सला खूप वेळ आहे, मेन्सला जर प्रॉपर स्टडी केला तुम्ही तर मला सांगा 1 वर्षामध्ये तुमची पोस्ट निघणार. 100% सांगतो, 1 वर्षामध्ये तुमची पोस्ट निघेल. नाहीतर ऑब्जेक्टिव्ह कसं जायचं, कॉम्पिटिशन भरपूर होतं बरं, किती 30-35 हजार मुलं बसायची, जागा असायच्या 200, 300, 350. लक्षात घ्या, तिथे कॉम्पिटिशन बघा किती होतं. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येकाचं सिलेक्शनचेच बनणार नाही. तुम्हाला ह्या परीक्षेला तुम्हाला काय वाटते किती मुलं सिरियस असतील? 500 जागा आहेत आपल्या, किती मुलं सिरियसली तुम्हाला वाटतं डिस्क्रिप्टिव्ह करतायत? 2000 खूप झाले, 2000-2500 खूप झाले. सांगतो तुम्हाला की जे प्रॉपर तुम्हाला सांगू रिझल्ट लागला तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये काहीतरी रिझल्ट नंतर कमीत कमी 1000 मुलं असे असतील की जे सिरियस झाले. पण जे मुलं जून पासून अभ्यास करतायत प्री झाल्यानंतर त्यांना विचारा त्यांचा अभ्यास कसा आहे, ते 100% बाकीच्यांच्या 2 पावलं पुढे असणार आहे. लक्षात घ्या. आणि प्री काय इम्पॉर्टंट आहे याचं रिझन ना तुम्ही या वर्षीच्या मुलांना विचारा, ज्यांना 50-55 मार्क होते, ज्यांना 51 मार्क होते, 55 मार्क होते, त्याला विचारा त्यांनी काय केलं. अरे मला 55 माझं कुठे होत आहे, आम्ही तर मला वाटते कितीतरी व्हिडिओ मध्ये सांगितलं अरे कट ऑफ कमी लागेल, कोणी ऐकलं नाही. बरोबर आहे. नंतर काय झालं, नंतर कट ऑफ कमी लागला. लक्षात घ्या. मग विचार करा, जून नंतर सप्टेंबर 2.5-3 महिने गेले कशाला, प्रीचा कट ऑफ लागायला. आता मला सांगा, पुढच्या वर्षी तुम्ही प्री दिली, पेपर देऊन आला तुम्ही आणि तुम्हाला समजलं की अरे बाबा मला 7 मार्क पडतायत, समजा तुम्हाला 7 पडतायत, तुम्हाला कळेल का तुमचं प्रीला सिलेक्शन होणार का नाही? कळणार का तुम्हाला? नाही कळणार बा, कळू शकत नाही. 70 मार्क जरी असले, तुम्हाला सांगू असे मुलं बघितले तुम्ही ज्याला 70-75 मार्क्स होते, काहीतरी 74 का 75, तो देखील म्हणतो ना काय करू सर, काय करू, होईल का माझं सिलेक्शन, अशा अवस्थेत मुलं होती. पण 130 जागा होत्या तेव्हा पण लक्षात घ्या, सांगता येत नव्हतं आपल्याला. ठीक आहे, मग हे सांगायचं काय मला, प्रीचा दिवस असा दिवस आहे तुमचा की तुमचं मेन्स सिलेक्शन ठरवेल. प्रीचा एक्झाम देऊन आल्यानंतर जर तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप आहे असेल, तुम्हाला 80-85-90 मार्क पडताय, तर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून मेन्सचा अभ्यास स्टार्ट करणार. पण जर असं नाही झालं तर मात्र तुम्हालाही माहित आहे तुमचे 2-3 महिने फक्त कशात जाणार, काय होणार आता माझं
मेन्स करू का नको, आणि जर तुम्ही जर पहिले 1-2 महिने जर मेन्स आधी घालवले तर 100% सांगतो चान्सेस होतील 100%. ठीक आहे, त्यामुळे प्री बनवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सरांनी बऱ्यापैकी सांगितलं पेपर 1 100 क्वेश्चन्स 200 मार्क्सचा आहे. ठीक आहे, 2 तासाचा पेपर असतो हा. सीसॅट जो आहे तो 80 मार्क्स 2.5 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो. 200 मार्क्स साठी आहे, हाही 2 तासाचा पेपर आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा जो सिलेबस बघितला आपण, ठीक आहे, इन जनरल सांगितले. पेपर 2 ला मराठी आणि इंग्लिशचे उतारे जे आहेत ते 40 प्रश्न असतात, 100 क्वेश्चन्स असतील याच्यामध्ये. त्यानंतर एक स्पेशल उतारा असतो मराठीचा, एक इंग्लिशचा असतो, तो 5 क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर ऍक्टिव्ह रिझनिंगचे जे 20 क्वेश्चन्स असतात ते 2.5 म्हणजे 50 मार्कासाठी, आणि डिसिजन मेकिंग जे आहे आणि जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, याचं निगेटिव्ह नसतं, मला पुढे लिहिला असेल 10 क्वेश्चन्स असतात 25 मार्क्स असतात, लक्षात घ्यायला. ठीक आहे, सो इन जनरल हा एक तुम्हाला पॅटर्न बघायला मिळेल, लक्षात घ्या याच्यामध्ये. ठीक आहे, बाकीचं मग इन जनरल दिलंय की 1/3 निगेटिव्ह आहे, 1/3 नाही, किती असं आता 1/4 आहे, 1/4 आहे, 1/4 झाले आता निगेटिव्ह. ठीक आहे, आणि सीसॅट हा क्वालिफाईंग पेपर असतो. क्वालिफाईंग म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला 1/3 मार्क्स मिळायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे 200 मार्काचा पेपर आहे तुमचा. पहिला पेपर 2 चेक होणार, ज्यांचा पेपर 2 क्वालिफाय आहे, ज्यांना 67 मार्क पडतील त्यांचीच पहिला पेपर काय केला जाईल, चेक केला जाईल, लक्षात घ्या. ठीक आहे, हे मात्र लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना माहित नसेल. त्यामुळे पेपर 2 जो आहे तो क्वालिफाईंग पेपर आहे. त्याला तुम्हाला 200 पडले 200 पडली तरी काही फरक नाही पडत, लक्षात घ्या. तुम्हाला 67 पेक्षा काय पाहिजे, जास्त पाहिजे, पण पेपर 1 ला तुम्हाला चांगले मार्क्स पाडावे लागते, लक्षात घ्या. ठीक आहे, बरं. आणि मग यानंतर मग इन जनरल लिहिलं इथं 1/4 वगैरे आहे ते. ठीक आहे, बघा सिलेबस सरांनी मला वाटते बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेला आहे. तसं मराठी माझं कच्चं आहे थोडंसं, पण वास्तव इन जनरल करंट अफेअर आहे. करंट अफेअर जो आहे सरांनी खरंच मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की करंट अफेअर जर तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलं की बाबा करंट इश्यूज काय आहेत आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही जर अभ्यास ठेवला तर मला वाटतं खरंच सोपं होऊन जाईल तुम्हाला अभ्यास करणं थोडंसं, आहे की नाही. करंट अफेअर वाचण्यासाठी हे पण खरं आहे की तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आता समजा तुम्हाला पॉलिटिकली काही काही की पॉईंट्स माहितच नाही आहेत, लक्षात घ्या, आणि तुम्ही करंट अफेअर वाचताय, तुम्ही रिलेट नाही करता येणार तुम्हाला. म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट आहे आणि जो करंट अफेअर आहे त्यातला जो सब्जेक्ट आहे तो तुम्हाला रिलेट करता आला तर मला वाटतं की थोडंसं सोपं होईल ते. ठीक आहे, इन जनरल. सो इतिहास आहे. इतिहासामध्ये बघा खरंच मागच्या वर्षी आम्ही बॅच घेतली, खूपच सिलेबस लास्ट आहे खरं तर त्याचा, कारण ते 3 पार्ट्स आहेत त्याचे. ठीक आहे, भरपूर काही करावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताचा जो इतिहास आहे लेटेस्ट वाला मॉडर्न हिस्ट्री जो आहे तो पहिला फोकस करायचा. एन्शियंट वरती वगैरे कमी क्वेश्चन्स येतात, त्यामुळं इथं आपल्याला बघा सगळा अभ्यास करायचा नाहीये. समस्या काय म्हणतोय, जेवढा तुम्हाला असं वाटतं मला माझ्याकडे वेळ भरपूर आहे तेवढा तुम्ही अभ्यास तुमचा वाढवू शकता, पण अगोदर असा अभ्यास करायचा आपल्याला की ज्याच्यामधून आपल्याला आउटपुट मिळेल जास्त. ठीक आहे, सो या पद्धतीने आपल्याला जायचं. ठीक आहे, त्यानंतर इथंही महाराष्ट्र भारताचा आणि जगाचा भूगोल पण आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, जगाचा भूगोल म्हणजे समस्या तुम्हाला आता काय म्हणतोय. ठीक आहे, बघा राज्यसेवेचा पेपर याच्यावरून कळतं, लक्षात घ्या आपल्याला की इथं सिलेबस काही छोटा नाहीये हा. ठीक आहे, छोटा नाहीये, त्यामुळे आपल्याला म्हणतो ना मार्क्स असे उचलायचे आहेत. समजतंय, जे सरांनी जसं सांगितलं जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पहिला करू आपण, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि त्यानंतर मग जे बाबा येऊ शकतात किंवा जे बाबा राहिले आपल्याला करावं लागेल ते पण वेळ आपल्याकडे, अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. ठीक आहे, सो भूगोल आहे. त्यानंतर इथं मला वाटतं की राज्यशास्त्र आहे, इकॉनॉमिक्स आहे वाटतं आहे. ठीक आहे, त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकास म्हणजे सर काय आहे, इकॉनॉमिक्स आहे. हे इकॉनॉमिक्स आहे. त्यानंतर पर्यावरण पण दिसते, लक्षात घ्या. सायन्स दिसते, सायन्स मध्ये पण तुम्हाला आपलं 11वी 12वी जसं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ठीक आहे, हे तिन्ही तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, ही पीपीटी माझ्याकडे पाहिजे मी सेंड करतो ग्रुपवरती, तुम्हाला इन जनरल करून देईल याच्यामध्ये. बघा इथे दिलेत किती क्वेश्चन्स येतात, मला वाटतं सरांनी सांगितलंय. ठीक आहे, सो या क्वेश्चन जर बघितलं इकॉनॉमीचे 15 क्वेश्चन्स, त्यानंतर पॉलिटी 15 क्वेश्चन्स, जिओग्राफी 15 क्वेश्चन्स, हिस्ट्री 15 क्वेश्चन्स, पर्यावरणचे 6 क्वेश्चन्स आले होते आता 2023 पेपरला. ठीक आहे, सायन्सचे 19 क्वेश्चन होते आणि चालू घडामोडी किती होते 15 क्वेश्चन्स होते. ठीक आहे, सो हे क्वेश्चन्स पॅटर्न पण समजेल तुम्हाला. ठीक आहे, सायन्सला थोडंसं वेटेज काय जास्त आहे लक्षात याच्यामध्ये. ठीक आहे, इन जनरल. चला, सो हा एक आहे पार्ट याच्यामध्ये. हा, ही स्लाइड एकदा बघून घ्या. ठीक आहे, बरेच इथं राहिलेत इन जनरल. हा बॅच सर्व कसं मला वाटतं सर ते गायडन्स तुम्हाला देतील. ठीक आहे, तुम्हाला इन जनरल हे कळालं असेल. ठीक आहे, एक प्रकारे. चला, या पीपीटी मध्ये बरंच दिलंय. अर्थशास्त्रामध्ये काय काय टॉपिक येतात, हा टॉपिक आहे. भूगोलमध्ये कोणते कोणते टॉपिक येतात याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे सगळं जे आहे तसं भरपूर आहे, लक्षात घ्या. जे शिक्षक येतील ते पहिल्यांदा तुम्हाला एक दिवस
सिलेबस बद्दल डिस्कशन करतील आणि त्यानंतर जे आहे ते मग आपल्याला हे करता येईल. ठीक आहे. हा झाला सगळा प्री बद्दल. प्री हा इथे इन जनरल कट ऑफ पण दाखवलाय. हा जो कट ऑफ आहे ठीक आहे, या वर्षी हाच कट ऑफ येईल असं आपल्याला सांगता येत नाही. 493 जागा होत्या आपल्या. ठीक आहे, आता 493 ना 495 जागा असल्यामुळे हा कट ऑफ दिसतोय तुम्हाला. ज्यावेळी जागा 150-200 येतील त्यावेळी समजून घ्यायचं कट ऑफ हा नाही लागणार. हाच कट ऑफ जो आहे तो 70, 75, 80, 90 या रेंज मध्ये जाऊ शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळं असं कधीच या कट ऑफला प्लीज कम्पेअर करू नका. जरी या पुढच्या वर्षी 500 जागा आल्या तरी असं नाही होणार की सेमच कट ऑफ लागेल. त्याच्यापेक्षा जास्त पण लागेल आणि कमी पण लागेल. ठीक आहे, सांगता येणार नाही आपल्याला. ठीक आहे, पण या कट ऑफला फक्त कम्पेअर करू नका की माझं 50 मार्काचं टार्गेट आहे. कारण हे जे फ्रेशर मुलं आहेत त्यांना असं वाटेल की सर 50 मार्काचा कट ऑफ लागतोय तर सोपा आहे. नाही सोपा. लक्षात विचार करा, 50 मार्काचा कट ऑफ याचा अर्थ काही मुलांना 50 मार्क्स पण पडलेले नाहीयेत असे भरपूर लोक आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे इथे तुम्हाला थोडासा फोकस करावा लागेल जास्त. ठीक आहे, इन जनरल. चला हा थोडंसं फॅकल्टीज बद्दल सांगतोय. जसं मी मगाशी म्हटलं, महाराष्ट्रातले जेवढे बेस्ट फॅकल्टीज आणता येईल तसं त्यांना बोलवलं आणि त्यांनीही खरंच, कारण आपले इंजिनिअरिंग डिपार्टमेंट थोडंसं वेगळं पडतं. लक्षात घ्या. ठीक आहे, राज्यसेवा पूर्ण वेगळं पडतं. मागच्या वर्षीपासून जो सिलेबस आला, जेवढे फॅकल्टीज बेस्ट आहेत आता राज्यसभेसाठी त्यांना आपण इथं बोलवलंय. नयन राठोड सर आपल्या बरोबर आहेत. ते तुम्हाला इथं जिओग्राफी, एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक्स हे 3 विषय घेतील सर. त्यानंतर एन श्याम सर पॉलिटी विषय घेतील. जेवढे शिक्षक आहेत त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर बघितला 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे टीचिंग मध्ये. ठीक आहे, एन श्याम सरांचं पण नाव ऐकलं असेल. पॉलिटीसाठी ते बेस्ट आहेत. त्यानंतर पवन माळी सर जे आहेत हिस्ट्री शिकवतात ते. त्यानंतर सचिन भस्के सर जे आहेत ते सायन्स शिकवतात याच्यामध्ये. त्यानंतर केपी सर, कृष्णा पाटील सर ऍप्टियन रिझनिंग घेतील. गणेश कड सर पॅसेजेस, इंग्लिशचे जेवढे पॅसेजेस आहेत कसे सॉल्व्ह करायचे त्याच्याबद्दल सगळे लेक्चर्स घेतील. त्यानंतर बुट्टे मॅडम जे आहेत मराठीचे पॅसेजेस, कारण जनरली सीसॅटला पॅसेजेस येतात जनरल. ठीक आहे, सो पॅसेज घेतील. करंट अफेअर साठी ज्ञानदीप अकॅडमीचे मिथुन भोसले सर आहेत. ठीक आहे, तर ते राज्यसभेला शिकवतात. त्यांचं करंट अफेअर तुम्ही युट्यूबवर पण बघून घ्या. खूप चांगल्या पद्धतीने ते हे करतात. ठीक आहे, त्यामुळे हे आणि प्लॅनिंग असंच आहे. सरांनी जसं सांगितलं आपण काय करू, दर महिन्याला 2 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं करंट अफेअर कव्हर करू. त्यामुळे काय होईल, तुम्हाला म्हणतो ना ज्यावेळी ऍक्च्युअल कंटेंट शिकवतील त्यावेळी तुम्हाला तो रिलेट करायला काय थोडं सोपं जाईल. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण करूया. सो हा एक पार्ट आहे. सो बघा, जेवढी बेस्ट फॅकल्टी तुम्हाला देता येईल तेवढं इथं आहे, अवेलेबल आहेत सर. तुम्ही त्यांचा पुरेपूर यूज करायला पाहिजे. मी एवढं सांगतो, कितीही ऍड येऊ दे. आता मागचा ट्रेंड वेगळा होता की 2-3 वर्ष मुलांना लागायचे, पण जर प्रॉपर स्टडी केला तर आपण 1 वर्षामध्ये पोस्ट काढू शकतो. ठीक आहे, त्यामुळे प्रीला निग्लेक्ट करू नका. प्रीला निग्लेक्ट करायचं नाहीये. बऱ्याच मुलांनी निग्लेक्ट केलेला आहे प्रीला की माझं प्री होऊन जाईल. पहिल्याची जी प्री असायची आणि ही जी प्री आहे दोघांमध्ये जमीन आसमानाचा डिफरन्स आहे. सिलेबसच आता इतका आहे. पहिला जे होतं ते गट ब आणि गट कसं असायचं ना, हे आता जे गट ब आणि गट का एमपीएससी जे चालू आहे ते आपला पेपर होता. तो आता जो पेपर आहे तो सगळा राज्यसभेचा पेपर आहे. त्याच लेवलनी तुम्हाला शिकावं लागेल. समजते मी काय म्हणतोय? त्या लेवलनी जर शिकलं तर कुठेतरी पेपर तुम्हाला काय होईल, सॉल्व्ह होईल. लक्षात घ्या. ठीक, चला. सो हा जो आहे तुम्हाला सगळं प्री बद्दल आहे. ठीक, हा. त्यानंतर मेन्स. बघा, पहिलेच इन जनरल सांगतोय की प्री जो आहे आपला, प्रीचा जो प्रीचं बॅच जे आहे, बऱ्याच मुलांच्या आम्हाला रिक्वेस्ट अशा आहेत की सर 15 आणि 16 तारखेला पेपर आहे. तुमचा पण कोणाचा असेल पेपर, पीडब्ल्यूडीचा पेपर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्या दिवशी तुम्ही सुट्टी देणार का वगैरे, इन जनरल चालू आहे तसं. त्याच्यापेक्षा आपण जे प्लॅनिंग केलं, ठीक आहे, 20 डिसेंबर पासून आपण बॅच चालू करतोय प्रीची. आणि मेन्स जे आहे आपण 1 तारखेला चालू करतोय. 1 जानेवारी पासून मेन्सचा आपण ऍटलिस्ट बघा, प्लॅनिंग तर असं आहे, प्री तर चालूच राहील. इनिशियली आपण प्री जे आहे ते 3 तास 4 तास इनिशियली घ्यायचं आहे. सोबत आपल्याला मेन्स पण ऍटलिस्ट जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीचे 10-15 दिवस जे मिळतात, ऍटलिस्ट 2 ते 3 सब्जेक्ट, चांगले सब्जेक्ट जे असतात ते जर आपण कव्हर केले, ठीक आहे, पुढच्या वेळी काय होईल, थोडासा तुम्हाला टाइम जास्त मिळेल रिव्हिजनला. कारण प्रॅक्टिस आणि रिव्हिजन जोपर्यंत आपण मेन्स साठी करणार नाही तोपर्यंत आपल्याला पेपर लिहिता येत नाही. हे आम्ही आता शिकलोय खरं तर. त्यामुळे ऍटलिस्ट आपण 2-3 सब्जेक्ट जरी आता कव्हर केले चांगले तर त्या वेळी आपल्याला पुढच्या वेळी थोडासा बेनिफिट होईल. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करतोय. मग आता मेन्स बद्दल बघा, मेन्स बद्दल जेव्हा शिकवेल त्यावेळी मी सांगेनच इन जनरल, पण आता बघा काय आहे.
जो पेपर 2 पेपर आहेत आपल्याला मेन्सला. पेपर 1 जो आहे अगेन 200 मार्क्सचा पेपर आहे. पेपर 2 जो आहे तो 200 मार्क्सचा पेपर आहे. असा टोटल 400 मार्क्सचा. बघा प्रीचं बऱ्याच जणांना माहित नसेल, प्रीचे मार्क्स सिलेक्शन मध्ये काउंट केले जात नाहीत. फक्त ते काय आहेत, एक तिकीट आहे तुम्हाला मेन्सला जाण्यासाठी. जे तुमचं सिलेक्शन होणार आहे ते कशावर होणार आहे, मेन्स वर होणार आहे. प्लस याच्यामध्ये 50 मार्काचा इंटरव्ह्यू ऍड करा. 200 200 400 मार्क्सचा पेपर प्लस 50 मार्कचा इंटरव्ह्यू, 450 पैकी तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. आता बरेच जण विचारतात की मार्क्स किती पाहिजेत, काय पाहिजेत. या सगळ्या गोष्टी खरं सांगू आता विचारण्यासारख्याच नसतात. जोपर्यंत आपला अभ्यास होत नाही, जोपर्यंत आपण कोणते टेस्ट देत नाही किंवा एखादा रिझल्ट येत नाही अजून. कारण मी 2013चा 11चा रिझल्ट ज्यावेळी शिकवेन त्यावेळी सांगेन काय होता, किती मार्क्स तुम्हाला पडायला पाहिजेत. पण असं न करता बघा, ज्या पण जागा येतील आपल्याला तर एकच पोस्ट पाहिजे आणि ती म्हणजे टॉपची पोस्ट पाहिजे. एडब्ल्यूच्या जागा, खरंच पीडब्ल्यूच्या जागा आल्या तर तुम्ही विचार पण करू नका, एवढं कॉम्पिटिशन असणार आहे. जे मुलं 2019, 20, 21 ला सिलेक्ट झालेत नाही ती पण मुलं कॉम्पिटिशन मध्ये देतील आणि डिस्क्रिप्टिव्हची तयारी चालू करतील आता. ठीक आहे. पीडब्ल्यूच्या जागा आल्या तर ज्याचं सिलेक्शन येऊन पीडब्ल्यूडी झालंय तो पण एडब्ल्यू पीडब्ल्यूडी करेल. त्यामुळं कॉम्पिटिशन तर वाढणार, लक्षात घ्या. त्यामुळं आता कोणता कट ऑफ लागेल, काय लागेल याच्याबद्दल न डिस्कस करता एवढं समजून घ्या की आपल्याला 400 मार्क्सचा पेपर आहे. आपल्याला त्या पेपरला बेस्ट द्यायचा, बेस्ट अभ्यास करायचा. 450 पैकी तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही सिलेबस बघितला तर सिलेबस मध्ये बघा इन जनरल काय केलंय, तर हे 2 पेपर आहेत आपले. पेपर 1 बद्दल जर बोलायचं झालं, पेपर 1 ला 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं. 4 पार्ट म्हणण्यापेक्षा मी म्हणेन 4 सेक्शन्स. सेक्शन ए, बी, सी आणि डी, 4 सेक्शन मध्ये काय केले, डिवाइड केले त्यांनी. प्रत्येक सेक्शन मध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. प्रत्येक सेक्शन मध्ये किती आहेत, 3 सब्जेक्ट्स आहेत. असे 3, हे 3, हे 3 आणि हे 3 किती झाले, हे टोटल 12 सब्जेक्ट झाले पेपर 1 मध्ये. आणि पेपर 2 मध्ये सेम, पेपर 2 पण 4 सेक्शन्स. पेपर 2 जर बघाल तुम्ही, पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये ही 4 सेक्शन्स आहेत. सेक्शन ए, बी, सी, डी. ए, बी, सी आणि डी. ए मध्ये 3 सब्जेक्ट्स, ए मध्ये 3 सब्जेक्ट्स, बी मध्ये 3 सब्जेक्ट्स, सी मध्ये 3 सब्जेक्ट्स आणि डी मध्ये 2 सब्जेक्ट्स. असे 11 सब्जेक्ट्स. टोटल आपल्याला 23 सब्जेक्ट्स आहेत. 23 विषयांची तयारी आपल्याला इथं करायची आहे, लक्षात घ्या. हे सब्जेक्ट जर बघाल, आता एखादा बघाल तुम्ही सेक्शन ए. सेक्शन ए, सेक्शन ए मध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत बघा. सॉम आहे, त्यानंतर टॉस आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर आहे आणि त्यानंतर कोण आहे, न्यूमेरिकल मेथड्स. याला म्हणतो काय आपण, न्यूमेरिकल मेथड्स. ठीक आहे. न्यूमेरिकल मेथड असे 3 पार्ट्स आहेत. याचं जर वेटेज बघाल, म्हणजे मी सेक्शन ए ला जे डिस्कस करतोय सेम सेक्शनला अप्लाइड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो सेक्शन ए आहे तो 50 मार्क्सचा. सेक्शन ए जो आहे तो किती सांगितले त्यांनी, 50 मार्क्स. सेक्शन ए 50, सेक्शन बी 50, सेक्शन सी 50 आणि सेक्शन डी 50. ठीक आहे. असं हे पेपर दिले, लक्षात घ्या. याच्यामध्ये पण त्यांनी असं सांगितलंय की प्रत्येक सेक्शन मध्ये काय असेल, 2 लॉंग क्वेश्चन्स असतील, 1 शॉर्ट क्वेश्चन असेल. आता क्वेश्चन पेपर वगैरे पॅटर्न डिस्कस करायची गरज नाही, पण इन जनरल असा सेक्शन ए आहे. जसा सेक्शन ए आहे सेम चेक करा. बघा सेक्शन बी, पेपर 1 मधला सेक्शन बी, एसए स्ट्रक्चरल अनालिसिस, स्टील स्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, हा सेक्शन बी आहे. सेक्शन सी जो आहे आरसीसी, आरसीसी 2, आरसीसी 1, आरसीसी 2 आणि कोण आहे, ब्रिज इंजिनिअरिंग. आणि सेक्शन डी जो आहे त्याच्यामध्ये आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, प्रीस्ट्रेस आणि जिओटेक. सो असे काय झाले, हे टोटल 12. ठीक आहे. हा पेपर 1 आहे. सेम पेपर 2 जर बघाल, पेपर 2 मध्ये ही 3 पेपर 2 आहे. त्याच्यामध्ये सेक्शन ए, बी, सी, डी. सेक्शन ए मध्ये सर्विंग आहे, इंजिनिअरिंग मटेरियल्स आहे आणि बिल्डिंग प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन. पेपर 1 जो आहे तो सगळा स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट सोडले तर सगळं स्ट्रक्चरच आहे. ते पेपर 2 मध्ये सगळं काय आहे, थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत. पेपर 2 मध्ये एफएम आहे, एचएम आहे आणि त्यानंतर इरिगेशन, त्यानंतर हायवे, टनेल, इस्टिमेशन. सेक्शन सी आणि सेक्शन डी जो आहे तो हायड्रोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. असे टोटल 11, टोटल 23 सब्जेक्ट्स आपल्याला आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. 23 सब्जेक्ट्स आपल्याला प्रॉपर करावे लागतील. यावेळी एमपीएससीने इनिशियली वेळ कमी दिला, त्यानंतर त्यांनी टाइम वाढवला, त्यामुळे बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो कव्हर करता आला. ठीक आहे. पहिल्यांदाही आम्ही डिस्क्रिप्टिव्ह शिकवलंय, आम्हालाही कळालं. पहिलं आम्ही म्हटलं 2011 आणि 2013 आम्ही एमपीएससी शिकवलंय डिस्क्रिप्टिव्ह, त्यामुळे अंदाज होता पेपर कसा विचारतो. या बॅच साठी आम्ही जी बॅच घेतली, हा सिलेबस आम्ही कव्हर करताना पहिल्यांदा वापरलं काय, तर पहिल्यांदा सगळे रेफरन्स बुक सॉल्व्ह केले. ते पण तुम्ही मुलांना पण विचारू शकता. जेवढे रेफरन्स बुक्स आहेत, ठीक आहे, रेफरन्स बुक्स मधले जे क्वेश्चन्स, कारण
हे एवढं सांगतो गॅरंटीने की एमपीएससी ज्यांनी दिले त्यांनाही माहित असेल की एमपीएससी जे आहे ती काय करेल, शिक्षकांना पेपर काढायला देते. गव्हर्नमेंट कॉलेजचे शिक्षक असतात ते पेपर काढतात अगोदर. प्रत्येक शिक्षक वेगवेगळा असतो. ठीक आहे. आणि हे जे शिक्षक असतात हे रेफरन्स बुक मधले क्वेश्चन्स आहे असे टाकतात. ठीक आहे. ते स्वतःचा कष्ट नाही करत. मग रेफरन्स बुक मध्ये आता जसं सरांनी म्हटलं की तुम्हाला कसं कळेल की बाबा आता इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये जसं करंट इश्यूज कोणते चालू आहेत हे शिकायची गरज आहे, तसं या इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये हॉट टॉपिक्स कोणते आहेत की ज्याच्यावरती आपल्याला स्टडी करायचा आहे. समजतंय. जसं एक्झाम्पलला काय येऊ शकतं मला सांगा. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण वेस्ट वॉटर बघितलं. वेस्ट वॉटर मध्ये तुम्ही एएसपीआय क्लास ऍक्टिव्हिटीज क्लास प्रोसेस खूप फेमस क्वेश्चन आहे, म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता तुम्ही. ट्रिकलिंग फिल्टर त्याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. एअर पोल्युशन नॉइज पोल्युशन फेमस आहे, ऑब्जेक्टिव्हला सारखं यायचे ते क्वेश्चन्स, त्याच्यावरती क्वेश्चन्स येणार लक्षात घ्या. ठीक आहे. एखादं सिव्हर डिझाईन पण त्याचे क्वेश्चन्स जे असतात ते खूप चांगले आहेत लक्षात घ्या, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. मग असे जर आपण टॉपिक्स प्रेडिक्ट केले ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन, म्हणजे आम्ही आता ज्या मुलांनी लेट जॉईन केलं रिझल्ट लागल्यानंतर त्यांना हाच गायडन्स दिला, कारण त्यांचा सिलेबस 4 महिन्यात कंप्लीट होणारा नव्हता. त्यांना हेच सांगितलं की तुमचा सगळा सिलेबस 100% होणार नाहीये, मग काय करा, पिक करत चला. समजतंय. जे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत, जसं जसं समजा आता वरचा जो एसे आहे बरं, हा जो आता एसे वाला पार्ट आहे हा सेक्शन बी वाला किंवा सेक्शन ए म्हणा समजा. आता तुम्ही सांगा माझ्याकडे वेळ नाहीये, मी का अभ्यास करू याचा, मला 4 महिने सगळे सब्जेक्ट होणार नाहीत, मग काय केलं पाहिजे मला सांगा. एसएमडीपी मध्ये क्वेश्चन येईल की नाही, एक्सपेक्ट करू शकता. बरोबर आहे. चांगला टॉपिक आहे तो. एसएमडीपी वरती क्वेश्चन येणारच. कॉलम वरती आम्ही पेपर जर तुम्ही प्रिव्हियस चेक कराल कॉलम वरती क्वेश्चन आहे दरवर्षी. ठीक आहे. कॉलम वरती क्वेश्चन येईल. त्यानंतर जो स्ट्रेस्टिन वाला टॉपिक आहे फर्स्ट टॉपिक त्याच्यावरती क्वेश्चन यायचे चान्सेस जास्त आहेत. सेम टॉस मध्ये बघितला तुम्ही, टॉस मध्ये बघितला स्लोप डिफ्लेक्शन मेथड आणि मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, दोनच मेथड आहेत. सगळे प्रोसेस सेम आहे त्याच्यामध्ये. दोघांपैकी एक क्वेश्चन एक मेथडवरती क्वेश्चन हे गॅरंटेड यावर्षी येणाऱ्या पेपरला चेक करा. समजतं काय म्हणतोय. मग असे जर तुम्ही पॉइंट्स उचलत गेला आपल्याला तर बघा खरं सांगू सिलेक्शन साठी जर तुम्हाला रँक 1 काढायचं असेल तर तुम्हाला सगळाच अभ्यास करावा लागेल. ऍटलिस्ट तुम्हाला 90% सिलेबस कव्हर करायला पाहिजे. कारण आम्ही हेही बघितलं ज्यावेळी मेन शिकवत होतो आम्ही बऱ्याच टेस्ट घेतल्या, 6-7 टेस्ट घेतल्या. टेस्ट घेतल्यानंतर आपल्याला कळालं की बाबा मुलं कितीपर्यंत अटेम्प्ट करू शकतात. आता ही मॉक 1 झाली बघा. आता ज्या मुलांना दिला असेल माहित आहे जो टॉपर होतात त्याला पण 150+ अटेम्प्ट नाही करता आला व्यवस्थित, काहीतरी 155-160 अटेम्प्ट आहे त्याचा. जो टॉपर आला आता तो ते सोडले, 1-2 मुलं सोडली तर 150 अजून अटेम्प्ट झालेला नाही पेपर. अटेम्प्ट सांगतो तुम्हाला हे. आता मग अटेम्प्ट होत नाही 150 मॅक्सिमम अटेम्प्ट होईल समजा, मी इथं मॅटर काय करेल ऍक्युरेसी. तुम्हाला किती मार्क्स पडणार बरोबर आहे हे ऍक्युरेसीवर डिपेंड आहे. पेपर आता बरेच म्हणतो आपण की आता जसं आता इंजिनिअरिंगचे मुलं आहेत त्यांना असं वाटेल की सर स्टेप्सला एक स्टेप लिहिली 1 मार्क, दुसरी स्टेप लिहिली 2 मार्क, असं नाही इथं. ठीक आहे. इथं समजा सगळं सोल्व केले फायनल तुमचं आन्सर चुकलंय तर कुठेतरी तिथे समजा 10 पैकी तुम्हाला 3-4 मार्क देतील असे. समस्या काय म्हणतोय. जर फायनल आन्सर बरोबर आलं तुमचं तर 10 पैकी 10 मार्क देणार तुम्हाला ते. कारण एमपीएससीचे पेपर पण मागवलेत आयटीआय टाकून, त्यामध्ये असंच आहे तुमचं फायनल आन्सर बरोबर आलं की तुम्हाला पैकीचे 1 मार्क्स पडणार. पण तुमचं आन्सर नाही बरोबर आलं, पहिली स्टेप चुकली तुम्हाला काहीच मिळणार नाही मार्क्स. 3-4 स्टेप कुठेतरी बरोबर आला 2-3 मार्क्स एक्झामिनरवर डिपेंड आहे. लक्षात घ्या तो किती मार्क्स देईल. ठीक आहे. त्यामुळं इथं न्यूमरिकल जे आहेत न्यूमरिकल्स वर तुम्हाला फोकस करायचा. त्यामुळे आम्ही यावर्षी काय केलं, पहिल्यांदा जेवढे रेफरन्स बुक आहेत जेवढे पण सांगतोय रेफरन्स बुकच्या मागचे जेवढे क्वेश्चन्स आहेत मॅक्सिमम क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न केला यावेळी. पहिला रेफरन्स बुक सॉल्व्ह केले, त्यानंतर ईएससीचे क्वेश्चन्स इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे क्वेश्चन जे प्रिव्हियस होते ते सॉल्व्ह केले आणि मग एमपीएससीचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्यामुळे ट्रेंड असा ठेवला. ठीक आहे. आणि 100% सांगतोय याच्यामध्ये रेफरन्स बुक मध्येच क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील. ती जर आपण प्रॅक्टिस चांगली केली पहिल्यापासून तर मला वाटत नाही तुम्हाला मेन्सला काही अवघड जायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं आपण परत आता ह्या वर्षी तर कळलं बरोबर आहे. अजून जसं आता पहिलीच बॅच होती, पुढच्या बॅचला अजून ज्या झालेल्या चुका असतील ते इम्प्रूव्ह करता येतील, आम्हाला स्कोप आहे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे जेवढा इथं कंटेंट मिळेल लक्षात घ्या. ठीक आहे. कंटेंट मिळेल, कंटेंट वरती आम्ही खूप भर दिला. ठीक आहे. मला वाटतं रोहित सर आणि स्वप्नील सर त्यांनी आता स्वप्नील सरांनी FM ते A1 PWD 2020 ला रँक आहे, मला वाटतं 11 का 12 रँक आहे, 2021 ला परत रँक आहे लक्षात घ्या. त्यांनी स्वतः रेफरन्स बुक ESC मला वाटतं FM HM म्हणा आणि इव्हन सर्वे पण इतकं शिकवलंय तुम्ही विचार पण नाही करू शकत.
पण एवढं सांगतोय का, कंटेंटवर खूप फोकस केला आम्ही रेफरन्स बुकला धरले फक्त. ह्या वर्षी एवढंच वाटतंय की पेपर ऍटलिस्ट एक 60-70% पेपर जो आहे तो नोट्स मधला आहे यावा, कारण नोट्स मध्ये सगळे रेफरन्स बुकचेच क्वेश्चन्स घेतलेत आम्ही. समजते ना काय म्हणतोय. त्यामुळं जर पेपरच्या दिवशी आम्हाला कळेल, कॉन्फिडन्स जर वाढला आमचा, तर मग सांगू त्या नोट्स जे असतील तर बेस्ट मिळतील तुम्हाला नोट्स लक्षात घ्या. ठीक आहे. आणि इम्प्रूव्ह करायला म्हटलं ना स्कोप आहे. एकदा पेपर बाहेर निघाले की आपल्याला कळतं बाबा अजून काय करायला पाहिजे होतं, काय म्हणजे तर पहिलाच पेपर आहे आपला हा लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं हेच आहे की आपण हेच करूया की रेफरन्स बुकला पहिला प्राधान्य देऊ आपण, मग ईएससीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. बरेच मुलं काय करतात आता ईएससीचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात. एमपीएससी वेगळी बाळांनो, एमपीएससी वेगळी, ईएससी वेगळं. एखादा शिक्षक जो कॉलेजचा शिक्षक आहे तो मला सांगा रेफरन्स बुक म्हणजे ईएससीचे क्वेश्चन पेपर का काढेल आणि त्यातले क्वेश्चन का टाकेल तो, ते रेफरन्स बुकला फॉलो करते. लक्षात घ्या. जेवढे गव्हर्नमेंटची मुलं आहेत त्यांना माहित असेल की रेफरन्स बुक शिक्षक वापरतात. ठीक आहे. त्यातलेच क्वेश्चन काढतील ते. त्यामुळे त्याच रेफरन्स बुकला आपण स्टिक राहावे लक्षात घ्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं हा इन जनरल सिलेबस आहे. ठीक आहे. काय काय कव्हर करायचं इन जनरल बघू आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो जर याच्यामध्ये मार्क्स इश्यू सांगितले मी तुम्हाला 50-50-50 मार्क्स, याचे बरेच रूल्स आहेत. खरं तर बरेच रूल्स आलेत की लॉंग क्वेश्चन पण येणार. लॉंग क्वेश्चन म्हणजे 16 मार्काचा क्वेश्चन असेल, एक क्वेश्चन असेल 8 मार्काचा. म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन टोटल किती क्वेश्चन माहिती आहे तुम्हाला, एका पेपरमध्ये 8 क्वेश्चन्स असतात. 8 मधला पहिला क्वेश्चन आणि 5वा क्वेश्चन कंपल्सरी आहे. आणि उरलेले जे 6 क्वेश्चन्स आहेत त्याच्यापैकी 3 सोडवायचे आहेत तुम्हाला. म्हणजे टोटल क्वेश्चन्स किती सोडवायचे आहेत, 5 क्वेश्चन्स तुम्हाला 8 पैकी सोडवायचे आहेत. ऑप्शन्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये, ऑप्शन्स भरपूर आहेत पेपर्स. म्हणजे आता हे कधी कळेल आपल्याला, जेव्हा आपण शिकू आणि ज्यावेळी तुम्ही टेस्ट द्यायला लागाल. आम्ही लेक्चर्स चालू असताना 7 ते 8 टेस्ट घेतल्या मुलांच्या, तेव्हा मुलांना कळालं एक्झामची डिमांड काय. मग असं म्हटलं मी, एक्झामची डिमांड काय आहे त्या पद्धतीने जर आपल्याला शिकता आलं तर तुम्हाला मजा येईल. एका वर्षामध्ये तुमचं सिलेक्शन होईल, दुसऱ्या वर्षी तुम्हाला एक्झाम पण द्यायची गरज नाही. जर चांगल्या जागा निघाल्या या वर्षी सारख्या जागा, कारण इलेक्शनच्या अगोदर जागा चांगल्या निघतात, ह्या वर्षी जर खरंच जागा चांगल्या निघाल्या तर खरं सांगू ह्या वर्षी तुमचं सिलेक्शन 100% ह्याच वर्षी व्हायला पाहिजे. पुढच्या वर्षी वाट बघायचीच गरज नाही. आणि जेवढी मुलं जेईचं मी म्हटलं 90% मुलं तिकडे आहेत जेईची. पण जसं कारण तर जेईचा एरिया संपत आला, समजते ना. हे किती एक्झाम राहिले आता, किती एक्झाम दिल्या, मुलं कंटाळतात आता एक्झाम देऊन, आहे की नाही. आणि मला वाटतं जेवढे जेई लोक मुलं देतात जे सिरियस आहे त्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. कारण 4-4.5 हजार जागाच आहेत आता तुम्ही बघताय जेईच्या. पण ह्या कधीपर्यंत, अजून 1-2 महिने, कारण जेई सगळं संपलं आता. खरं तर आता जे मुलं जे वळणार इकडं ते डिस्क्रिप्टिव्ह कडेच होणार आहे. ठीक आहे. आणि एखादा मुलगा जेईला सिलेक्शन झालं की त्यालाही वाटतं की बाबा आपला हायर पोस्ट मिळावी, आपल्याला A1 मिळावी, AEE मिळावी. प्रत्येक जण प्रयत्न हा करतच असतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जर पहिल्यापासून बघा, अर्ली स्टार्ट इज ऑलवेज बेटर म्हणतो आपण. ठीक आहे. जितक्या लवकर स्टार्ट कराल, असं नाही की नोटिफिकेशन येऊ दे मगच मी स्टार्ट करतो, बरोबर आहे. किंवा प्रीचा पेपर झाल्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल असेल तुमचा, त्यावेळी कळेल तुम्हाला मला 80, 85, 90, 100 मार्क पडतात. त्यानंतर मेन्स अभ्यासाला जो मिळणारा टाइम आहे, या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करते लक्षात घ्या. त्यामुळे प्रीला निग्लेक्ट प्लीज करू नका. ज्या मुलांनी चुका केलीत मागच्या वेळी त्यांना विचारा, ज्यांनी 3-3 महिना रिझल्टचा वेट केलाय आणि त्यानंतर त्यांना कळालं की माझं आता सिलेक्शन झालं, मला तर 55 होते, 54 मार्क होते, आता मला चालू करायला पाहिजे, ते मला सांगा. पहिले जे अभ्यास करत होते त्या मुलांपेक्षा थोडंसं मागच आहेत आता, बरोबर आहे ना. हे त्यामुळं फोकस जो आहे प्रीला 100% दिले पाहिजेत आपले. प्रीला निग्लेक्ट करून चालणार नाही. जेवढा सिलेबस कव्हर करता येईल आपण करूया. ठीक आहे. जेवढे शिक्षक आहेत बेस्ट आहेत त्यांचा तुम्ही यूज करून घ्या. नॉलेज भरपूर मिळेल तुम्हाला. 100% बॅच संपेल त्यावेळी मला सांगा, तुम्हाला नॉलेज भरपूर मिळेल इथून. ठीक आहे. फक्त त्याचं ऍप्लिकेशन जे आहे, अप्लाय कसं करायचं हे शिकवलं जाईल तुम्हाला इथे. पण तिथं फक्त तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे एक्झाम मध्ये. ठीक आहे. ऍप्लिकेशन शिकून घ्या इथून कसं करायचं. रट्टा मारायला तर मला वाटतं नयन राठोड सरांचं मागच्या वर्षीचा तुम्ही फीडबॅक विचारत आहे. ठीक आहे. मी म्हणतो ना शब्दात नाही सांगू शकत, इतकं भारी त्यांनी शिकवलंय, कन्सेप्च्युअली शिकवलंय. म्हणजे इथं तुम्ही जर म्हणत असाल की मला सर टू द पॉइंट शिकवा, तर नाही जमणार. ना प्रीला जमेल ना मेन्सला जमेल. समजते काय म्हणतो हे. जेवढं इव्हन मेन्सची जेवढी मुलं आहेत आता कुठेही लायब्ररीत बसले असतील किंवा इथं पण असतील त्यांनाही विचारा, जेवढं कन्सेप्च्युअल शिकवता येईल. रट्टा मारायला येणार, खरं सांगू रट्टा मारण्याचा दिवस गेले आता खरं तर. ठीक आहे. जेवढं कन्सेप्च्युअली शिकाल, मला सांगा तुम्हाला नॉलेज इतकं आलंय, तुम्हाला एखादा क्वेश्चन लिहायला दिला, लिहा डिस्क्रिप्टिव्ह साठी 10 पॉईंट तुम्ही लिहू शकता. पण तुम्ही जर तेच 10 पॉईंट रट्टा मारले तर 4 दिवसांनी विसरणार तुम्हाला ते. समजतंय. त्यामुळं
नॉलेज वरती भर द्या, आपलं नॉलेज वाढवायचं आहे. ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेडच करायचा आपल्याला अभ्यास, असं नाही की बाबा नुसतं नॉलेज घ्यायचं आहे. एक्झामची डिमांड बघूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पण पाठ नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, त्याला जर समजून घेऊन तुम्हाला समजलं की बाबा काय करायचं. आम्ही प्रॅक्टिस सेशन घेतले 1.5 महिना, आता ही 15 तारखेपासून प्रॅक्टिस स्टार्ट करतो, अजून शेवटचे जे काही 1.5 महिने बाकी आहेत ते. ठीक आहे, प्रॅक्टिस सेशन मध्ये इनिशियली हे शिकवलं गेलं की बाबा पेपर कसा लिहायचा. आम्ही टाइम लावून क्वेश्चन सॉल्व्ह करायचो, इथे 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा टाइम लावायचो, सॉल्व्ह करायचो, मुलांना एक अंदाज येत जातो, पेपरला सोपं होत जातं थोडंसं. बरोबर आहे ना. हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघत जाऊ, 100% सक्सेस मिळेलच, लक्षात घ्या. ठीक आहे, सो हा जो आहे तो इन जनरल सिलेबस आहे. बरं, याच्यामध्ये बरेच रूल्स आहेत बरं काय, आणि हे आता खरंच नाही कळणार. आपण जसं सब्जेक्ट स्टार्ट करू तेव्हा समजेल, आणि आता सांगून पण खरंच उपयोग नाही याचा. हा पेपर कसा लिहायचा, जेव्हा टेस्ट आपण देतो टेस्टच्या अगोदर पेपर कसा सोडवायचा याचे एमपीएससीने रूल्स दिलेत. म्हणजे असं नाही की क्वेश्चन 1 मध्ये ए नंतर बी सोडवायला पाहिजे तुम्हाला, बी नंतर सी असं सोडवायचं कंपल्सरी. असं नाही की ए नंतर डी सोडवला मग बी सोडवला, असं असेल तर एमपीएससी चेक करत नाही. छोटे छोटे रूल्स आहेत, बघू आपण नंतर हे. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे बघा इथं दिले बघा हे. हा हे बघा क्वेश्चन 1 जो आहे, क्वेश्चन 1 म्हणलं मी सेक्शन ए मध्ये. आता सिलेबस सांगताना काय सांगितलं मी, सेक्शन ए बी सी डी. बरोबर आहे. आता जर पेपर येईल तुम्हाला, पेपर मध्ये 2 सेक्शन असतील, पण आपल्या सिलेबस मध्ये 4 सेक्शन्स आहेत, पेपर मध्ये 2 सेक्शन्स आहेत. काय, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 कंपल्सरी. क्वेश्चन 1 हा कंपल्सरी आहे. याच्यामध्ये 7 क्वेश्चन्स असतात, 5 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे असतात 7 पैकी. आणि क्वेश्चन 2, 3, 4 पैकी आयदर 1 किंवा 2 तुम्हाला सोडवायचा आहे. आयदर 1 किंवा 2. इथे जर 1 सोडवलं तर पुढच्या सेक्शन मध्ये 2 सोडवावे लागतील. इथे जर 2 सोडवलं तर पुढच्या सेक्शन मध्ये 1 सोडवावं लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे, सो सेक्शन ए मध्ये सिलेबस काय आहे ते बघू आपण. प्रत्येक सेक्शनला किती मार्क्स आहेत, 40 मार्क्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, पण याच्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत उरलेल्या याच्यापैकी, किंवा 1 क्वेश्चन. जर इथं 1 सोडवलं तर बघा सेक्शन बी मध्ये जो सिलेबस आहे आपला तिकडचा, त्याचे 2 पार्ट केले सिलेबस इंजन. आणि मग हा पण क्वेश्चन कंपल्सरी असतो उरलेल्या 3 पैकी. जर तिकडे 2 सोडवले तर इकडे 1 सोडवा, तिकडे 1 सोडवला, उरलेले 3 पैकी समज आहे ना हे, तर इकडे काय करावं लागेल तुम्हाला, 2 सोडवावं लागेल, लक्षात घ्या. हे क्वेश्चनचे रूल्स आहेत. आता म्हणलं ना, आता इन जनरल नाही समजणार, जे सिलेबस आपण स्टार्ट करू समजेल की या क्वेश्चन मध्ये कोणता सिलेबस कव्हर होतो, काय होतो. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला कळतील याच्यामध्ये. ठीक आहे, सो इन जनरल हेच आहे. सो बघा, सांगायचं इतकंच आहे की ना प्रीला निग्लेक्ट करून चालेल ना मेन्सला निग्लेक्ट करून चालेल, तुम्हाला 100% फोकस करावाच लागेल. ठीक आहे, तर एका वर्षामध्ये सक्सेस रेट जो आहे पहिल्यापेक्षा, जे पहिला एमपीएससी देत होते, 1 वर्ष फेलियर झालं, 2 वर्ष फेलियर झालं, बरोबर आहे ना. हे असं फेलियर होत होतं कारण तिथे कॉम्पिटिशन जास्त होतं, जागा कमी होत्या. जो बेस्ट घ्यायचा त्याचं सिलेक्शन व्हायचं. पण आता कॉम्पिटिशन कमी आहे. आता कमी कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही जर बेस्ट दिलं तर तुम्हाला खूप चांगली पोस्ट मिळेल आणि त्याचा यूज 100% होईल, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे हेच आहे. ठीक आहे, सर पाटील सर बोलतील 5 मिनिटात. ठीक आहे, जनरल सांगतील तुम्हाला. मी स्वप्नील पाटील, एमपीएससी 2021 मध्ये माझा रँक 11 आहे. मी अकॅडमी तिथं फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलिक मशीन आणि सॉइल मेकॅनिक्सचा काही पार्ट शिकवलेला आहे. ठीक आहे, काही शिकवलं त्याच्यापेक्षा मी कसं प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं त्याबद्दल मी बोलेन. 2019 डिसेंबर 2019 मध्ये मी प्रिपरेशन करण्याचा डिसिजन घेतला होता. त्यावेळी मी सर्वात पहिलं, आता तुम्ही पण तेच केलं असेल की आता तुमचा डिसिजन झाला असेल की एमपीएससी करायचंय किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट करायचंय, काही असेल ते. सो पहिलं काम मी जे केलं होतं ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला मी जे काही पीवायक्यू होते ते सगळे पीवायक्यू घेतले होते, एमपीएससीचे असून दे किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे असून देत, प्रिलिमचे असून देत, मेन्सचे असून देत, पीवायक्यू मी घेतले होते. आणि पीवायक्यू आपण सगळे इंजिनिअरिंग पास आउट असतो, प्रत्येकाला समजतं की हा क्वेश्चन सॉमचा आहे, हा क्वेश्चन आरसीसीचा आहे, तेवढं तरी नॉलेज आलेलं असतं. 4 वर्ष पास होऊन आलाय तुम्ही. सो कोणता प्रश्न कोणत्या सब्जेक्टचा आहे इतकं कळून जातं. नाहीतर तुम्ही म्हणाल की सर अजून आम्ही शिकलोच नाही तर सब्जेक्ट कसे कळेल, क्वेश्चन कसे कळतील, कोणत्या सब्जेक्ट आहेत. सो पहिल्यांदा पीवायक्यू घ्या आणि प्रत्येक पीवायक्यू कोणत्या, आता सॉम आहे, सॉम मध्ये कोणत्या कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन येऊन गेलेत, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे असून देत किंवा एमपीएससीचे असून देत. एमपीएससीचे डिस्क्रिप्टिव्हचे 2007, 9, 11, 13 अवेलेबल आहेत. काही दिवसांनी 2023चा पण येऊन जाईल. ठीक आहे, ते बघा सॉम मध्ये कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन आलाय.
पहिल्यांदा बघायचं. सिंपल स्ट्रेसेस वरती क्वेश्चन आलेले आहेत. एसएफडी बीएमडी खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वर्षी एसएफडी बीएमडी वरती क्वेश्चन येतोय हे बघून काढायचं. ते मी अनालिसिस केलं की कोणत्या सब्जेक्ट वरती कुठून क्वेश्चन येतोय, ह्या सब्जेक्ट मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे. त्याचा यूज कधी होतोय ज्यावेळी आपण लर्निंग चालू करेल. जसं सरांनी सांगितलं की चालू घडामोडी जीएसचा स्टडी करताना करंट अफेअर माहित असेल तर तुम्ही काय करू शकताय, त्याचं ऍप्लिकेशन करून कोणता क्वेश्चन येणार आहे ते प्रिडिक्ट करू शकताय. तसं टेक्निकल मध्ये सांगायचं झालं तर पीवायक्यू तुम्हाला सांगून जातील की त्या सब्जेक्टसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि कुठून स्टडी करायचंय. तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये शिकताना सुद्धा एक फ्लो बनवून शिकलाय. तुम्ही सुरुवातीला कोणत्याही युनिव्हर्सिटीत जा, लास्ट सेमिस्टरला सॉम नसतो. सॉम पहिल्याच सेमिस्टरला असतो आणि पहिलाच सब्जेक्ट असतो. का असतो? कारण की तो बेस आहे बाकीच्या सब्जेक्टचा. स्ट्रक्चरल अनालिसिस तुम्हाला तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तुम्हाला सॉम येत नाही. किंवा आरसीसी मध्ये डायरेक्टली आरसीसी कुठे शिकवत नाहीत. किंवा सॉइल मेकॅनिक्स असून दे, सॉइल मेकॅनिक्स मध्ये जर डायरेक्टली कुठे अर्थ प्रेशर शिकवत असतील तर ते चुकीचं आहे. पहिल्यांदा सी काय असतं, फाय काय असतं हेच माहित पाहिजे. ठीक आहे. सो पहिल्यांदा बेस कव्हर असला पाहिजे. मग बेस एक 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 पॉइंट क्लिक करत गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पीवायक्यूचा स्टडी करा. पीवायक्यू मधून तुम्हाला समजून जाईल की आपल्याला स्टडी करताना कशावरती फोकस ठेवायचा आहे. काही काही पॉइंट असे असतात की ते तुम्ही कम्प्लिटली निग्लेक्ट केले तरी चालतील. आता हे मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं, पण रेडीमेडला जाऊ नका. किंवा आमचं काम आहे, आम्ही सांगू शकतो की तुम्ही मला विचारायला आलात सर ह्या ह्याच्यात मी कोणता स्टडी करू, तर ते मी सांगू शकतो. पण ज्यावेळी तुम्ही पीवायक्यू स्वतःहून वाचाल आणि नंतर ज्यावेळी तुम्ही सेल्फ स्टडी करायला जाल त्यावेळी तुम्हाला ते क्वेश्चन सुद्धा आठवतील की असा असा क्वेश्चन आला होता ह्या वर्षी. हे क्लिक होतं ज्यावेळी आपण स्वतःहून अनालिसिस करतो त्यावेळी. सो स्वतःहून अनालिसिस करा की कोणता क्वेश्चन किती मार्क आला होता, कोणत्या सब्जेक्ट मधून कुठून पॉइंट आला होता. याचा स्टडी जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करण्याच्या आधीच केला तर तुम्हाला प्रिपरेशन मध्ये नेमकं काय करायचंय हे कळून जातं. त्यावेळी कोणाला विचारत बसण्याची गरज नाही पडत की सर मी याच्यात कशाला फोकस करू. तुम्हाला माहित असतं की समजा पुढे चालू आहे एसएफडी बीएमडी, तुम्हाला कळून जातं की एसएफडी बीएमडी वरती पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग डिपेंड आहे. याच्यावरती आपण लक्ष दिलंच पाहिजे. तुम्ही पूर्ण फोकस राहता क्लासमध्ये. मग ते जर तुम्हाला माहितच नसेल, त्याचं इम्पॉर्टन्सच माहित नसेल त्या पॉईंटचा, याच्यावरती क्वेश्चन येतो की नाही, हे किती इम्पॉर्टंट आहे हे जर माहित नसेल सुरुवातीला, तर तुम्ही काय होतं त्यावेळी कदाचित निग्लेक्ट करू शकाल. झोप येते तुम्हाला मग ते. ठीक आहे. जर त्या पॉईंटचं इम्पॉर्टन्स माहित असेल तर तुम्ही पूर्ण अटेंटिव्ह राहून तो पॉईंट शिकता. सो पहिला आता तुम्ही बेसला आहात. सो पहिला आता जावा, जे काही ईएससी चे क्वेश्चन पेपर आहेत ते डाउनलोड करा किंवा ईएससीचं पीवायक्यूचं बुक असेल ते घ्या मित्रांच्याकडून. एमपीएससी चे क्वेश्चन पेपर साईटवरती अवेलेबल आहेत किंवा मित्रांच्या कसं साईटवरून डाउनलोड करायचं माहित नसेल तर मित्रांच्याकडून पीडीएफ घ्या, त्याचं अनालिसिस स्टार्ट करा. 1-2 दिवस काय काम करायचंय तर पहिला प्रत्येक क्वेश्चन पेपर प्रिंट काढून घ्या. चालेल, जास्त पैसे जात नाहीत. 1/4 प्रिंट करा. प्रत्येक क्वेश्चन कोणत्या सब्जेक्टचा आहे ते लिहायचं. सब्जेक्टचं लिहिल्यानंतर कोणत्या टॉपिकचा आलाय ते लिहायचं. आणि नंतर अनालिसिस मध्ये प्रत्येक वर्षीचं अनालिसिस करून ठेवा. हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण तुम्ही स्वतःहून करा. त्याचा फायदा नक्की होतो. हे मी केलं होतं ज्यावेळी मी प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं त्यावेळी सगळ्यात पहिलं काम. ठीक आहे. आणि आपण का प्रिपरेशन स्टार्ट करतोय याचं एक कुठेतरी लिहून ठेवा. तुम्ही ह्या क्षेत्रात काय यायला लागलं. जर कधी डिस्ट्रॅक्शन झालं तर ते बघायचं आपण का स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. कंटिन्युअस कन्सिस्टन्सी. जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर नुसतं स्मार्ट वर्क फायद्याचा नाहीये. म्हणजे तुम्ही हुशार होऊन जाईल हे संपलं. आता सध्या कॉम्पिटिशन खूप आहे. जरी कमी कॉम्पिटिशन असलं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तरी रिलेटिव्ह कॉम्पिटिशन खूप आहे. जरी फक्त डिस्क्रिप्टिव्हचा आता यावर्षी 2000 जण अभ्यास करणारे असतील तरी त्या 2000 मध्ये 500 जागा आहेत. त्या 500 मध्ये आपल्याला जायचं. जर तुम्ही मी फक्त हुशार आहे म्हणून जाईल असा जर समज असेल तर नाही होत. हुशारी सोबत हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी पाहिजेच. सो पहिल्या दिवशीपासून एक जिद्दी न उतरायचं हे डोक्यात ठेवा. उतरलं की बाहेर सक्सेस मिळूनच बाहेर पडणार आहे हेच डोक्यात ठेवायचं. 1-1.5 वर्ष एका एक्झामची प्रोसेस जर तुम्ही बघितली एमपीएससीची तर प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्यात 1.5 वर्ष असतात. 1.5 वर्ष कोणतंही जर तुम्ही डिस्ट्रॅक्शन घेतलं नाही, 1.5 वर्ष जर झोपून दिलं स्वतःला, मी सांगतो, मी गॅरंटी देतो की पोस्ट फिक्स. जर त्या 1.5 वर्षात आठवड्यातून 2 दिवस जर तुम्ही असेच टाइमपासला घालवत असाल, कुठेतरी बाहेर फिरायला जात असाल, मग ती कन्सिस्टन्सी नाही राहिली, त्या हार्डवर्क नाही राहिलं. 1.5 वर्ष महिन्यातून जास्तीत जास्त 1 दिवस ब्रेक, जास्तीत जास्त. ठीक आहे. सो हे 1.5 वर्ष जर तुम्ही केले, इथून पुढचे 1.5 वर्ष तुमच्यासाठी जर झोपून दिलं तर 2025चा जो काही एप्रिल असेल त्याही तुमच्या हातात पोस्ट असेल, तुम्ही समाधानी असाल. ठीक आहे. पोस्ट मिळाल्यानंतरचं आयुष्य काय असतं आम्हाला माहितीये. देन
जर कुणाला डाऊट असेल की डायरेक्ट रिक्रुटमेंट करायचा, कारण की आता आहेत ऍडव्हर्टाईज डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या आता चालू आहेत ते काय, सो संभ्रमात असू शकतात काही जण. सो ते तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला राजपत्रित अधिकारी व्हायचं आहे की अराजपत्रित अधिकारी व्हायचं. जर राजपत्रित अधिकारी व्हायचं असेल तर एमपीएससी. राजपत्रित अधिकारी माहिती आहे ना काय असतं? गॅजेटेड. गॅजेटेड ऑफिसरचा एक फायदा सांगतो, तुम्हाला नोकरीवरून राज्यपालाच्या सहीशिवाय कोणीही काढू शकत नाही राजपत्रित अधिकारीला. ठीक आहे. पॉवर वगैरे बाकी गोष्टी आहेतच. जर तुम्ही जेई म्हणून गेला डिपार्टमेंटला तर त्या जेई, तुम्हाला डिपार्टमेंटचं स्ट्रक्चर माहिती आहे का आपले? सगळ्यात खाली काय असतं? सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, त्याच्यावरती जेई, त्याच्यावरती जेई आणि AE2 इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे. AE2 च्या वरती AE1 किंवा AEE. AE1 आणि AEE एकाच लेवलची पोस्ट आहे. त्याच्यावरती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याच्यावरती सुपरिटेंडिंग, त्याच्यावरती काय असतं? त्याच्यावरती चीफ इंजिनियर आणि नंतर सेक्रेटरी. ठीक आहे. सो एका AE1 च्या अंडर, AE1 म्हणजे काय? डेप्युटी इंजिनियर. डेप्युटी इंजिनियरच्या अंडर तो पूर्ण भाग असतो, म्हणजे त्याच्या अंडर 8 ते 10 जेई असतं. ओके. सो तुम्हाला बॉस म्हणून जायचं असेल तर एमपीएससी, तुम्हाला वर्कर म्हणून जायचं असेल तर डायरेक्ट रिक्रुटमेंट. सध्या तर काही जण डायरेक्ट रिक्रुटमेंटला गेलेत, त्याचा अर्थ असा नाही की ते कमी गेलेत. गव्हर्नमेंट जॉब इज गव्हर्नमेंट जॉब फायनली, मग तो क्लास 2चा असो किंवा क्लास 1चा असो. तुमचं काय एम आहे ते डिसाईड करा, तुमच्याकडे किती टाइम आहे त्याच्यावरती डिसाईड करा की तुम्हाला क्लास 1 साठी जायचंय. क्लास 1 साठी जायचं असेल तर आत्तापासूनच तयारी करा. जर वाटत असेल की फक्त 5च सब्जेक्ट आहेत, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटी अँड करंट अफेअर, सायन्स, इतके 5च सब्जेक्ट, 5-6 सब्जेक्ट आहेत, तेवढ्यातच सिलेक्शन होईल असं वाटत असेल, जोक नाहीये राज्यसेवेचा अभ्यास करणं. ज्यांनी मागल्या वर्षी अटेम्प्ट दिलाय त्यांना विचारा, 50 मार्क पाडणं सुद्धा कष्टाचं काम आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे 50 आणि गॅरंटेड जर ह्या वर्षी फक्त समजा सपोज 200 जागा आल्या तर माझ्या मते 80च्या खाली कट ऑफ येत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंगचं बोलतोय मी. जनरल एमपीएससी 100च्या वरतीच असतो. ठीक आहे. सो 80च्या वरती जर मार्क पडायचे असतील तर तुम्हाला राज्यसेवे म्हणजे प्रिलिमचा अभ्यास आत्ताच चालू केला पाहिजे. आणि एमपीएससी मध्ये पण 450 पैकी ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती 2021, आता 2022चा अजून रिझल्ट आलेला नाही फायनल, 2021चा कट ऑफ काहीतरी 310 काहीतरी आहे फायनल सिलेक्शन साठी ओपन कॅटेगरी. ठीक आहे. सो त्याच्यात तुम्ही जर एक 60 त्याच्यापेक्षा एक 50-60 मार्क कमी केले डिस्क्रिप्टिव्हला तरी चालेल, म्हणजे 250 ते 270 मार्क पाडायचे. जर तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बघितलं, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 30-40 वर्ष झालं चालू आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कट ऑफचं अनालिसिस कधी केले का तुम्ही? 55% ते 60% कट ऑफ लागतो फायनल कट ऑफ. 1300 पैकी 800, 750 असा कट ऑफ असतो. एमपीएससी पण त्याच वेळेला जाणार आहे. ठीक आहे. फायनल कट ऑफ हा 50 ते 60%च असेल, म्हणजे 450च्या 50 ते 60% हा फायनल कट ऑफ असणार आहे सिलेक्शन साठी. ते मार्क कसे घ्यायचे त्यासाठी तुम्हाला मेन्सचा पण स्टडी स्टार्ट करावा लागेल. असं नाही की आपल्याला मेन्स पण निग्लेक्ट करून ठीक आहे आता आपण पूर्ण सोडून देऊ, असं नाही चालणार. जी काही डिस्क्रिप्टिव्हची डिमांड आहे, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मॅक्झिमम प्रॅक्टिस पाहिजे. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही सिलेक्शन कडे जाणार आहे. ठीक आहे. बाकी गोष्टी जनरलच्या काही गोष्टी आहेत, आता मी तुम्हाला सगळं सांगत बसलो तर ते तुम्हाला पचणार पण नाहीये. सो आपण टेक्निकल रिलेटेड जे काही डिस्कशन असेल ते बॅच मध्ये करू. टेक्निकलच्या सध्या फोकस प्रिलिम वरती ठेवा. प्रिलिम मध्ये ज्यावेळी 28 एप्रिलला तुम्ही बाहेर याल त्यावेळी कॉन्फिडन्स असला पाहिजे की माझं तरी होणार आहे, माझी प्रिलिम होणार आहे. ज्यावेळी मी फर्स्ट प्रिलिम गेली होती कट ऑफचं त्यावेळी प्रिडिक्शन चालू होतं की 45+, मी 60+ घेऊन आलो. मला टेन्शनच नव्हते की 45 लागून दे, 45चा 50 होऊन दे, मला 60 मार्क होते. तुम्ही ह्या वेळेनं प्रिपरेशन करा. सध्या जर 80 म्हणत असेल कोणी तर तुम्ही 100 पाडणार आहे. टेन्शन राहत नाही की 90 लागेल, 80 लागेल, 75 लागेल. सो जर आता 80चा ट्रेंड असेल तर 100चं टार्गेट ठेवायचं, म्हणजे कुठेतरी 95 मार्क पडतील. ठीक आहे. त्यावेळेनं प्रिपरेशन करा. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, गुड इव्हिनिंग. सगळ्यांचा डोसा ऐकून कंटाळले असतात, जास्त वेळ घेत नाही तुमचा. बघा, माझं नाव आहे रोहित बादगुळे. मी 2020 मध्ये AEE PWD आहे. माझं सिलेक्शन झालंय आणि 1 जानेवारीपासून आमचं ट्रेनिंग सुरू होईल करायची. तर मला सांगा, याच्यामध्ये फ्रेशर किती जण आहेत? फ्रेशर म्हणजे 22-23 पास आउट रिसेंटली असणारे
ठीक आहे चला, म्हणजे बऱ्यापैकी मॉक तर हा फ्रेशर आहे, म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी जास्त मॅच होऊ शकेल कदाचित. कारण जेव्हा मी एक्झाम दिली होती त्यावेळेस मी पण फ्रेशरच होतो तुमच्यासारखा. आणि बघा आता फ्रेशर असल्यावर सगळ्यात महत्वाचा जो आपल्याकडे पॉवर पॉईंट असतो तो असतो आपला फ्लो. आपण कॉलेजमधून आलेला असतो, आपल्याला रिसेंटली आपल्याकडे टेक्निकल नॉलेज असतं. आणि फ्रेशरचा एक डिसएडव्हान्टेज पण आहे की आपल्याला हे जे जनरल स्टडीजचं जे नॉलेज आहे ते कम्पॅरेटिव्हली कमी असतं. ठीक आहे. आणि आता जर तुम्ही प्रिलिम बघितली तर सगळ्यात मोठं हर्डल तुमच्या समोर एकच आहे प्रिलिम. कारण त्याचा पॅटर्न आणि आपण इंजिनियर याच्यामध्ये खूप अंतर आहे. मग आता तुमचं पहिलं टार्गेट काय पाहिजे तर प्रिलिम कशी क्वालिफाय करता येईल ते. आणि प्रिलिम अशी क्वालिफाय करायची की जेव्हा तुम्ही एक्झाम देता तेव्हा बाहेर आल्यानंतर तुमच्या मनात कोणताच डायलेमा नको आहे. डायलेमा माहिती, दुविधा, म्हणजे होईल का नाही अशी अवस्थाच नको आहे. मी प्रिलिम मधून एक्झाम सेंटरच्या बाहेर पडतोय असा कॉन्फिडन्सनं की माझ्या आता उद्यापासून मला मेनचा स्टडी करायचा आहे. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस मी प्रिलिम दिली होती त्यावेळेस 100 पैकी मला 57.5 मार्क होते. जसं एक्झाम हॉलच्या बाहेर आलो मी पण फ्रेशर तुमच्यासारखा, ठीक आहे, जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना स्टडी केला होता, त्यावेळेचा पॅटर्न वेगळा होता. पण जसं बाहेर आलो तसं मला कळलं होतं की आपण मेन्ससाठी क्वालिफाय आहे. म्हणजे बघा आता माझी जी एनर्जी आहे ती फक्त एकाच गोष्टीमध्ये लागली मेन्समध्ये. तुम्हाला पण एक्झॅक्टली तेच करायचंय. ज्याप्रमाणे राठोड सरांनी सांगितलं की तुम्हाला अप्लाइड जीएसचा स्टडी करायचा आहे. बघा जीएस तुम्ही जसं ज्या प्रकारे अप्लाय करताय त्या प्रकारे तुम्हाला जास्त मार्क मिळतील. आणि सगळ्या गोष्टीचा स्टडी करून तुम्ही अशी फ्री द्या जेणेकरून जेव्हा तुम्ही बाहेर याल त्यावेळेस तुम्ही फक्त तुमच्याकडे एक टार्गेट पाहिजे मेन्स. ठीक आहे. एकदा मेन्स एक टार्गेट असलं आणि तुम्हाला कोणी विचारलं अर्जुना तुला काय दिसतंय, तुमचा उत्तर काय पाहिजे? हा डोळा नाही, जनरल मेरिट लिस्ट मधली माझी रँक. आणि रँक ठेवायची 1. टार्गेट काय असलं पाहिजे आपलं? ऑल महाराष्ट्र रँक 1. ठीक आहे. AW वगैरे ह्या नंतर गोष्टी मिळतच जातात. ठीक आहे. सध्या रँकचं टार्गेट ठेवायचं आणि स्टडी करायचा. बघा रँक कधी मिळणार आहे? मेन्स मध्ये मार्क आल्यावर. मेन्स तर तुम्हाला कळेलच हळूहळू. पण सध्या ह्या स्टेजला तुमची पहिली पायरी प्रिलिम. प्रिलिम खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिलिमचा एकदम चांगला स्टडी करा. ठीक आहे. प्रिलिम शिवाय मेन्स तर तुम्हाला देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रिलिम्सच्या एक्झामच्या हॉलच्या जेव्हा तुम्ही बाहेर येता त्यावेळेस असा कॉन्फिडन्स पाहिजे की जेणेकरून तुम्ही उद्यापासून मेन्सचा स्टडी सुरू करणार आहे. ठीक आहे. हा कॉन्फिडन्स असेल तरच तुमची मेन्स चांगली क्वालिफाय होईल. अदरवाईज मग तुम्ही डायलेमामध्ये राहणार, होईल का नाही, मग त्याचा मेन्सचा अभ्यासावर परिणाम होणार, मग त्याच्यामुळे तुमची मेन्सची मार्क कमी येणार. ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. मग तुम्ही त्या सायकलमध्ये अडकणार, FCS सायकलमध्ये. ठीक आहे. प्रिलिम्स मेन्स पुन्हा प्रिलिम्स पुन्हा मेन्स, याला काय अर्थ नाही. ठीक आहे. त्यामुळं पहिल्यांदाच प्रिलिम देताना अशी द्यायची जेणेकरून तुमचा पूर्ण कॉन्फिडन्स पाहिजे की आपली प्रिलिम निघणार आहे. त्यामुळे डे वन पासून स्टडी करायचा. आज गेल्यावर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की मॅगझिन कलेक्ट करणं असेल, ठीक आहे, तर महिन्यातून त्याला 3 वेळा रिवाइज करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जितक्या लवकर सुरू कराल तितका फायदा आहे. ठीक आहे. बघा मी कॉलेजमध्ये 2nd इयर पासून स्टडी केला होता. सर म्हणतात की अर्ली स्टार्ट इज ऑलवेज बेस्ट. ठीक आहे. जितकं लवकर सुरू करता येईल तितकं तुम्ही लवकर सुरू करा. मी कॉलेजच्या 2nd इयर मध्ये स्टडी केला आणि फायनली इयरला येईपर्यंत माझ्या हातात AW रँक होती. ठीक आहे. म्हणजे जितकं लवकर तुम्ही सुरू कराल तितकं तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे. त्यामुळे बघा आता पुढे प्रमोशनच्या वगैरे गोष्टीचा फायदा होतोच, जितकं लवकर सिलेक्शन होईल तितकं. त्यामुळे म्हणतोय तुम्ही फ्रेशर आहेत, पहिल्या अटेम्प्टमध्ये जितकं तुम्हाला पोस्ट काढता येईल तितके काढण्याचा ट्राय करा. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्रिलिमचा स्टडी व्यवस्थित करा. एकदा प्रिलिम झाली की नंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू तर होऊन जाईल. ठीक आहे. कारण नाही म्हणलं तरी आपल्याला मेन्सचं थोडंफार नॉलेज असतंच. आणि त्याच्यानंतर मेन्सला कसं फिनिश करायचं ते तर आता सर करून घेतीलच. ठीक आहे. मेन्ससाठी तर तुम्हाला सांगितलंय सगळ्यांनी, पाटील सरांनी असो किंवा अडसूळ सरांनी असो, सांगितलं की काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतील सारखं, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग लागेल, या तर गोष्टी आल्याच. पण सध्या प्रीवर फोकस करा जेणेकरून तुम्हाला मेन्सला काही इश्यू येणार नाही. ठीक आहे. तर हे सांगायचंय. तर फुल एनर्जीने तुम्ही प्रीसाठी तयारी करा जेणेकरून मेन्सला फायदा होईल. तर थांबतो मी इथं आणि पुढच्या गाईडलाईन्स असतील त्या अडसूळ सर देतील. ठीक आहे. ओके, थँक्यू. अशा पद्धतीने आज आपण सगळं सेमिनार बघितलं. सरांनी मेन्स बद्दल सगळं काही तुम्हाला सांगितलं. मी प्री बद्दलही तुम्हाला खूप काही सांगितलं. जी काही मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली असेल त्याच्यावर फॉलो करा तुम्ही व्यवस्थित, निश्चितपणे रिझल्ट येईल तुमचा. आणि आता तुम्ही MPSCच्या प्रवासामध्ये आता पुढे येणार आहात, बरोबर. कधी कोणाचं लवकर सिलेक्शन होईल, कधी कोणाचं उशिरा सिलेक्शन होईल, 4 लोक बोलायला लागतील, मग ते जे तुमचं ब्रेन आहे, माइंड आहे, मग ते चलबिचल व्हायला लागेल. आणि कधी कधी असं होतं की गावखेड्याकडून आपण येतो किंवा कुठूनही येतो, 4 लोक बोलायला लागतात, अरे तू MPSC करत होता, नेमकं चालू काय आहे,
3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. ते सगळं प्रेशर यायला लागतं डोक्यावर. कधी कधी असंही होतं, सरांनी सांगितले किती 20-25 काहीतरी एवढे मेन्सला विषय आहेत, आणि मग तेव्हा असं वाटायला लागतं हे विषय करू का ते विषय करू. आणि अशी एक परिस्थिती येऊन जाते आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला वाटायला लागतं की आपण कुठेतरी अडकलोय, अडचणीत अडकलोय, याच्यातून लवकरात लवकर बाहेर निघायला पाहिजे. येतं लक्षात. मग या सगळ्या गोष्टीसाठी जर समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल, निवांत जर राहायचं असेल, तर कधीही कसलंही टेन्शन घेऊ नका, कशातून प्रेशर घेऊ नका. आयुष्य जगत असताना निवांत जगा. तुम्ही जे काही काम करताय ते तुमचं काम प्रॉपर काम म्हणून करा. काम, क्रोध, मोह, मद, मत्स्य जे काही विकार असतील, हे विकार जेवढे जास्त तुम्हाला जडून राहतील तेवढं हे काय बोललं ते काय बोललं, यांनी शिव्या दिल्या त्यांनी शिव्या दिल्या, आज माझा असा अभ्यास नाही तसा नाही, या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून द्या. आणि ज्या कामासाठी तुम्ही आलात ना, फक्त त्याच्यावर फोकस करा. आणि त्याच्यावर फोकस करताना सुद्धा अशा पद्धतीने फोकस करा की तुम्ही नाही आहेत. आता हे पण विषय तुम्ही नाही तर कोण आहेत, बरोबर ना. याच्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगतो. एकदम छोटीशी स्टोरी आहे, फेमस स्टोरी आहे, तुम्ही पण ऐकली असेल आय थिंक, मला वाटतं असं. साऊथ मध्ये ना एक प्रसिद्ध बौद्ध भिक्षुक होऊन गेले. त्याचं नाव होतं बोधिधर्मन. ते नाव ऐकले का तुम्ही बोधिधर्मनचं? बोधिधर्मन एक असा व्यक्ती आहे, बौद्ध धर्माचा भिक्षू, ज्याने पूर्ण चायनामध्ये, जपानमध्ये किंवा चायनामध्ये जे काही मार्शल आर्ट चालतं ना, ज्याला आपण कुंफू म्हणतो किंवा ब्लॅक बेल्ट म्हणतो, काहीतरी सगळंच ते तायकांडू, या सगळ्याचा जन्मदाता जो आहे तो बोधिधर्मन आहे. म्हणजे आज बोधिधर्मनला चीनमध्ये, जपानमध्ये मोठमोठे मंदिर आहेत. तथागत गौतम बुद्धानंतर जर कोणाला पूजलं जात असेल तर बोधिधर्मनला पूजलं जातं. आणि एवढा मोठा बौद्ध भिक्षुक चायनामध्ये येतोय हे जेव्हा तिथल्या राजाला माहित झालं, तेव्हा त्या राजाने त्याला बोलवलं, दरबारामध्ये बोलवलं बोधिधर्मनला. कारण हा राजा एकदम फ्रस्ट्रेट झाला होता. त्याच्या राज्यामध्ये खूप सारे आक्रमण व्हायला लागले होते. त्याचं नेमकं फोकसच एखाद्या विशिष्ट गोष्टीवर राहत नव्हता. परेशान होऊन गेला होता की नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. या सगळ्या समस्यावर समाधान मिळवण्यासाठी एवढा मोठा बोधिधर्मन आलाय, तर त्याला विचारावं. दरबारामध्ये बोधिधर्मन गेला आणि मग राजाने विचारलं, एकमेव अशी गोष्ट सांग म्हणे की ज्याच्यामुळे मी सुखी होऊन जाईल. एकमेव अशी गोष्ट आयुष्याची ज्याच्यामुळे मला कसलं कष्टच नसलं पाहिजे आणि हे सगळे विकार दूर व्हायला पाहिजे आणि मी माझं काम एकदम तीव्रतेने किंवा आपण एकाग्रतेने केलं पाहिजे असं बोधिधर्मांनी म्हटलं. आयुष्याची एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे सगळं तुझं जे काही प्रॉब्लेम चालू आहे सगळं गळून पडतील, नष्ट होतील, ती पहिली गोष्ट आहे तर जन्मच घ्यायला नव्हता पाहिजे. जन्मच घ्यायला नाही पाहिजे होता. जन्मच घेतला नसता तर हे सगळे विकार लागले नसते, हे प्रॉब्लेम आले नसते, समस्या निर्माण झाल्या नसत्या. पण विषय काय, जन्म तर घेतला, याच्यावर तर काही आता नियंत्रण नाही. स्वतःच्या कर्तृत्वानं तर जन्म घेतला नाही, तिथं आई वडिलाची कर्तृत्व म्हणून जन्माला आला तू. आता जन्माला तर आला, आता पुढे काय करायचं? आयुष्याची दुसरी सर्वात मोठी गोष्ट सांगतो ज्याच्यामुळे तुला सुख निर्माण होईल किंवा सुखकारक आहे तुझ्यासाठी, ती गोष्ट आहे तू लवकर मरून जा. पहिली गोष्ट काय सांगितली? जन्मच घेतला नसता तर सगळ्यात बेस्ट. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली? लवकर मरून जा. राजा थकीत झाला. मी म्हणलं याला माझ्या सुखाच्या गोष्टीसाठी बोलवलं तर हे म्हणतं एक तर जन्माला येऊ नको, नाहीतर आलं तर मरून जा. मग बोधिधर्मांनी त्याला सांगितलं जन्माला तर आलेला आहे, याचा अर्थ तू आता गळफास घेऊन मर असं माझं म्हणणं नाहीये. आत्महत्या कर असं माझं म्हणणं नाहीये. कोणीतरी तुला मारून टाकावं असं माझं म्हणणं नाहीये. जगत असताना आता आयुष्याला आलेलं आहे. नवरा बायको काय जे असतील, पोरं बाळ असतील, त्यांच्यासाठी काम तर करावं लागणार आहे. MPSC ला आले तर अभ्यास तर करावाच लागणार आहे. कर्म तर करावं लागणार आहे. पण कर्म करत असताना असे कर्म करा की स्वतःला विसरून जा. मेल्यासारखं समजून घ्या, केवळ मी आहे, बाकी मग कोण काय म्हणतंय, हे शिव्या देतंय, ते शिव्या देतंय, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम सगळे विसरून जा आणि केवळ मी एकटा आहे या पद्धतीने काय कर, तू पुढे काम कर, तुझे कर्म कर, सगळे विकार बाजूला सोडून दे आणि तेव्हा तुझं सगळं भलं होईल. ही एकमेव दुसरी गोष्ट काय आहे? तुझ्या भल्यासाठी. म्हणून तुम्ही सुद्धा अभ्यास करत असताना काय कराल? हे सगळे जे काही मग बाकीचे लोक म्हणणार आहेत या सगळ्याकडे विसरून जा. तुम्ही नाही,
जसं आपण म्हणतो ना की चिखलामध्ये कमळ खिलतं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, उगवतं उमलतं, पण कमळाच्या पानाला चिखल लागलेलं नसतं. येतं लक्षात मी काय म्हणतोय? म्हणजे अभ्यास करत असताना, संसारामध्ये कोणतेही कर्तव्य काम करत असताना अशा पद्धतीने कर्म केला की आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टी आपल्याला इफेक्ट केल्या नाही पाहिजे, झाल्या नाही पाहिजे. उद्या भरपूर सारे काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी येतील, या सगळ्या बाजूला सोडा आणि येणारे 2-3 वर्ष जे आहेत फक्त एकच काम करा. कोणतं काम? फक्त अभ्यास. आणि त्या अभ्यासामध्ये सुद्धा बाकी सगळ्या गोष्टीला विसरून जातो. येते लक्षात? एवढ्याच गोष्टी करा, बाकी सगळ्या गोष्टी आपण पुढे चालून बघूया. शिकवण्याचा विषय आपण मला वाटतं 20 तारखेपासून घेणार आहेत. तर जेव्हा लेक्चर सुरू होतील तेव्हा मी खूप काही गोष्टी सांगतो तुम्हाला सुद्धा नंतर असं वाटायला लागेल अरे आणखी जास्त लेक्चर पाहिजे होते. 100% सांगतो तुम्हाला मी. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स सुद्धा घेणार आहे यावेळेस, जिओग्राफी सुद्धा घेणार आहे, एन्व्हायरमेंट आहे किंवा करंटचं जे काही माझ्याकडून होईल ते सुद्धा मी तुमच्याकडून करून घेतो. आज इथंच थांबूया आणि या बॅचचं लेक्चर 20 तारखेपासून किती वाजता मॉर्निंग बॅच आय थिंक असेल, तर ते सर शेड्यूल वगैरे टाकतीलच. तर मग आज हा सेमिनार आपण इथं झाला असं समजूया आणि पुन्हा मग आपण तुम्ही जर आले तर कधी भेटूया? 20 तारखेला, कारण लेक्चरची सुरुवात मीच करणार आहे. ठीक आहे, चलो सगळ्यांना बाय बाय. बाकी काही इन्स्ट्रक्शन आहे? तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा, बाकी काय नाही. टाइम चाललाय एक मॉर्निंग किंवा इव्हिनिंग, कारण काही कॉलेजची मुलं आहेत पण कॉलेजची मुलं इथं ज्याचं कॉलेज चालू आहे, किती मुलं आहेत? काही विषय तुमच्याकडे 5 महिने आहेत आणि 5 महिन्यामध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त वेळ लेक्चर दिला तर तुमचा सगळा सिलेबस कव्हर होऊ शकतो. मग टायमिंग मॉर्निंग आणि इव्हिनिंग सगळंच जवळपास तुम्हाला हे करावं लागणार आहे. तुमचे जे टाइम शेड्यूल जे आहे ते खरं सांगतो फ्लेक्झिबल असेल, कारण जे शिक्षक येणार आहेत त्यांचं शेड्यूल बघून आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. काही दिवस सकाळी चालेल, संध्याकाळी चालेल, फक्त असं नाही म्हणू नका कारण सांगू दिवसातनं 6-6, 8-8 तास लेक्चर चालणार, कारण सिलेबस खूप फास्ट आहे, संपवणं थोडंसं मुश्किल होऊन जातं खरं तर. ठीक आहे, प्रिझर्व सिलेबस खूप मोठा आहे, त्याच्यामुळे 2 तास आणि 3 तास लेक्चर घेऊन नाही जमणार. जवळपास 6, 7, 8 तास मला वाटतं मागच्या वेळेस तर दिवस घेतलेले. ठीक आहे, थोडस ते मॅनेज करावं लागेल तुम्हाला. चला बाकी आणखी काय? ठीक आहे, बाकी काही जरी समस्या असतील ना तुम्ही जेव्हा लेक्चरला याल ना तेव्हा सगळ्या सॉल्व्ह होतील, अजिबात टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चला मग थांबूया सर आज. थँक्यू.